Praise the Lord. देवाला धन्यवाद. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहणे नेहमी चांगले. Amen. And when God is in our midst, आणि देव जेव्हा आपल्यामध्ये असतो everything turns out beautiful. तेव्हा सगळं चांगलंच होतं. Amen. आमेन. Resting in grace every day. रोज देवाच्या कृपेत विसावा घेणे. Resting in grace every day. रोज देवाच्या कृपेत आराम करणे किंवा विसावा घेणे. Today, since we have breaking of bread, आज आपल्याकडे प्रभू भोजन सुद्धा असल्यामुळे we are going to end it early. थोडंसं लवकर संपवीन मी. And from next time, पुढच्या वेळेपासून whenever we have breaking of bread, जेव्हा किंवा आपल्याकडे प्रभू भोजन असेल a few times I'm going to speak on that topic itself. तेव्हा काही वेळांना मी तेव्हा काही वेळेला मी त्या सभेमध्ये प्रभू भोजनाविषयी बोलीन. Yes, so that you may understand it in a more deeper way. म्हणजे तुम्हाला ते प्रभू भोजन जरा नीट कळावं. जेव्हा Amen. जेव्हा आपल्याकडे प्रभू भोजन असतं तेव्हा पुढच्या वेळेपासून काही वेळेला मी प्रभू भोजनावरच उपदेश घेईन. Resting in grace every day. देवाच्या कृपेत रोज विसावा घेणे. We'll open our Bibles to Galatians 3 verses 13 and 14. गलती 3, 13 आणि 14 सगळ्यांना निवेदन आहे. प्लीज खाली बसून गा सगळ्यांनी, आतमध्ये बाहेर सगळीकडे सर्वत्र आणि उघडा. गलती 3, 13 आणि 14. Christ has redeemed us from the curse of the law, being made a curse for us. For it is written, cursed is everyone that hangs on a tree, that the blessing of Abraham might come on the Gentiles through Jesus Christ, that we might receive the promise of the Spirit through faith. गलती करास पत्र 3 अध्याय 13 आणि 14. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हाला सोडवले. कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असे लिहिलेले आहे. यासाठी की अब्राहमाचा आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये राष्ट्रांच्या लोकांना मिळावा, असा की आम्हाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे वचन मिळावे. Praise God. देवाला धन्यवाद. What is Paul saying here? पॉल इथे काय सांगत आहे? Paul says, पॉल म्हणतोय Christ took away from us the bad things that might happen to us because we did not obey the law. ख्रिस्ताने आपल्याकडनं आपण नियमशास्त्र न पाळल्यामुळे ज्या काही वाईट गोष्टी आपल्यावरती होऊ शकत होत्या त्या ख्रिस्ताने आपल्यावरून काढून टाकल्या. Because कारण whether you like it or not, तुम्हाला आवडो किंवा न आवडो we are all under the law, आपण सगळे नियमशास्त्राखाली आहोत. God's law, देवाचे काही नियम असतात ना, त्या नियमांखाली आपण सगळे जण आहोत. whether we accept it or not. आपण ते स्वीकारो न स्वीकारो, आवडो न आवडो, तो एक वेगळाच विषय आहे. Like if we live in the land of India, जसं तुम्ही जर भारत देशात राहत आहात we are bound by the law. तर भारतीय नियम आपल्याला लागू पडतात ना. You don't seem to notice it because you're not breaking the law. आणि तुम्ही ते नियम तोडत नाहीये म्हणून ते तुमच्या लक्षात येत नाहीये, पण देशाच्या नागरिकांना ते नियम लागू पडतात. The day you break the law, ज्या दिवशी तुम्ही तो नियम तोडाल then you know that the law exists. मग तुम्हाला कळेल की हा नियम होता आणि माझ्याकडनं हा तुटलाय. God's law देवाचा नियम is applicable to the whole world. संपूर्ण जगाला लागू पडतो. And since God's law is very strict, आणि देवाचा नियम फार कडक असल्यामुळे we all have fallen short of this law. आपण सर्वजण या नियमाला कमी पडलोय. Amen. आमेन. And that's why म्हणून if God had allowed this law to continue in our lives, जर देवाने या नियमांना आपल्या जीवनामध्ये तसंच पुढे जायची परवानगी दिली असती then bad things would surely happen every day to our lives. तर मग वाईट गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात रोजच घडल्या असत्या. Because कारण we are not keeping the law. आपण नियम पाळतच नाहीये. There are देवाचे so many laws that we need to follow, but we don't. देवाचे अनेक नियम आपण पाळायला हवेत पण आपण पाळत नाहीये. But the beauty is, पण त्यातलं सौंदर्य असं आहे, there is one person who kept the whole law, एक व्यक्ती आहे ज्याने संपूर्ण नियम पाळले and that is the Lord Jesus Christ. आणि तो व्यक्ती आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. He took the bad things on himself प्रभू येशूंनी वाईट गोष्टी स्वतःवर घेतल्या. because Bible says कारण बायबल म्हणतं when people kill a person by hanging him on a tree, माणसं जेव्हा एखाद्या व्यक्तीला झाडावर लटकवून ठार मारतात, God has said देव बोललाय that bad things will happen to that person. की त्या माणसाला वाईट गोष्टी मग होणार. And so Christ did it on our behalf. ख्रिस्ताने मात्र आपल्या वतीने हे कार्य केलं. He took our curses ख्रिस्ताने आपले शाप घेतले. जिथे मी मरायला हवे होते तिथे येशू मेले. and that has set us free. त्यामुळे आपण सगळे सुटका पावलो. Amen. आमेन.
that the blessings of Abraham may come upon us. की अब्रामाचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर यावे. And so we receive these good things तर या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतात only because we believe in Jesus Christ. कारण एकच आहे, कारण आपला येशू ख्रिस्तांवरती विश्वास आहे म्हणून या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतात. So as long as you continue believing in Jesus, तर जोवर तुम्ही येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवत राहाल good things will happen to you. चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत राहतील. Because only then it is applicable to us. कारण मग त्यानंतरच ते सगळं आपल्याला लागू पडतं. And God also gives us His Spirit आणि देव त्याचा आत्माही आपल्याला देतोच. because we believe in Jesus का आपला Christ. येशू ख्रिस्तांवरती विश्वास आहे म्हणून देव त्याचा आत्मा आपल्याला देतो. And so the blessings we receive today, तर आज जे काही आशीर्वाद आपल्याला or मिळतायत the blessings we enjoy today, किंवा ज्या काही आशीर्वादांचा आज आपण आनंद घेत आहोत come from Abraham. ते अब्रामापासून येतात. They are not coming from Moses. ते मोशेपासून आलेले नाही. Because the law of Moses condemns us. कारण मोशेचं नियमशास्त्र आपल्याला दंडाज्ञा देतं. But since Abraham lived before the law of Moses, पण अब्राहम मोशेच्या नियमशास्त्रा अगोदर जगलेला असल्यामुळे Bible says बायबल म्हणतं the blessings of Abraham will come to us. अब्रामाचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. Amen. आमेन. More than the law, नियमांपेक्षा जास्त God loves His grace. देवाला त्याची कृपा आवडते God started with grace. आणि देवाने सुरुवातच कृपेनं केली. And so whenever you find Abraham, तर जेव्हा केव्हा तुम्हाला अब्राम सापडतो you need to know it's the beginning of grace. तुम्हाला कळायला हवं की कृपेचा तो प्रारंभ आहे. Later on came the law of Moses. मागाहून मोशेचं नियमशास्त्र आलं, पण जिथे जिथे अब्राम दिसतो, वाचायला मिळतो, सापडतो, तिथे तिथे तो कृपेचा प्रारंभ आहे. And so how beneficial Abraham and his generation was, तर अब्राम आणि त्याची पिढी किती फायदेकारक ठरली. because कारण they were not living under the law. ते नियमांखाली जगतच नव्हते. लक्षात घ्या मी काय म्हणतोय नीट ऐका. कारण नियमशास्त्र ज्याला म्हणतात ते मोशेकडून आलं आणि अब्राम मोशेच्या अगोदर जगलेला आहे. So the full force and the power and the effect of the law was only seen in the generation of Moses. तर नियमशास्त्राचा संपूर्ण प्रभाव आणि सामर्थ्य फक्त मोशेच्या पिढीतच दिसून आलं. It continued till David. आणि दाविदापर्यंत ते चालत आलं. It continued in the New Testament. नवीन करारापर्यंत ते चालत आलं. They all lived by the law of Moses. ते सगळे मोशेच्या नियमशास्त्राखाली तोपर्यंत जगत होते. Even when Jesus was around, आणि येशू ख्रिस्त सुद्धा जेव्हा आले चित्रात, they still lived by the law of Moses. तेव्हाही सगळे लोक मोशेच्याच नियमशास्त्राखाली जगत होते. The Pharisees lived by the law of Moses. फरुशी सुद्धा मोशेच्या नियमशास्त्राखाली जगत होते. That's why they brought that adulterous woman to Jesus. मग आठवतं एकदा ती व्यभिचारी बाई होती आणि त्या व्यभिचारी बाईला त्यांनी येशूंकडे आणलं And they said, our law of Moses says आणि ते म्हणाले आमचं मोशेने दिलेलं नियमशास्त्र असं म्हणतं that we have to stone this woman to death. की ह्या बाईला दगडमार करून ठार मारली पाहिजे. तिला व्हेरी ऍक्ट कृत्य करताना आम्ही That is धरली. how serious is the law of Moses. म्हणजे मोशेचं नियमशास्त्र इतकं गंभीर आणि सिरियस आहे. There is no forgiveness. तिथे क्षमा नाहीच आहे. But right there, पण तिथेच as the Pharisees stood with the law of Moses, अगदी तिथेच जसं सगळे परुषी मोशेचं नियमशास्त्र घेऊन उभे राहिले, there was Jesus, तिथे येशू आले. the one bringing grace, येशू जे कृपा घेऊन येतात ते तिथे आले. and he wanted to tell the law. आणि येशू तिथे होतेच, तर त्यांना येशूंना सांगायचं होतं, He wanted to tell the law नियमाला सांगायचं होतं, that you are now going to be over. येशूला नियमाला किंवा नियमशास्त्राला सांगायचं होतं की आता तू संपणार आहेस. Because कारण grace is going to take over. कृपा ताबा घेणार आहे. And with that power, आणि त्या सामर्थ्याने Jesus forgave that woman, येशूंनी त्या बाईला क्षमा केली. setting aside the law of Moses. मोशेचं नियमशास्त्र बाजूला ठेवून स्वतःच्या कृपेत येशूंनी त्या बाईला क्षमा केली. Are you getting me, people? कळताय का मी काय म्हणतो? So you need to thank God तुम्ही देवाचे आभार खरं म्हटलं तर मानायला हवे that we are not under the law of Moses. की आपण नाही बाबा मोशेच्या नियमशास्त्राखाली जगणारी माणसं. So the blessings we enjoy today, आज ज्या काही आशीर्वादांचा आनंद चंगळ मंगळ जी आपली चाललेली it आहे doesn't come from the law of ती Moses. मोशेच्या नियमशास्त्रातनं आलेली नाही. It comes from Abraham. ती अब्रामाकडनं आलेली आहे. That's why Paul writes, म्हणून पौल लिहितो Christ has redeemed us from the curse of the law, ख्रिस्ताने आपल्याला सगळ्या शापपात्रातनं किंवा शापातनं खंडणी देऊन सोडवलंय that the blessings of Abraham may now come upon us. की अब्रामाचे आशीर्वाद आता आपल्याला मिळावेत. Praise God. अब्रामाचे आशीर्वाद.
Because from the law of Moses you cannot be blessed. कारण मोशेच्या नियमशास्त्रापासून आपण आशीर्वादित होऊ शकत नाही. ते नियमशास्त्र कडक आहे, ते आपल्याला पाळायला जमणार नाहीये. मग आपल्याला दंडाज्ञा होणार, माफी मिळणार नाहीये. So God made a promise to Abraham तर देवाने अब्रामाला वचन दिलं होतं. in Genesis 15 verse 6. उत्पत्तीचा 15वा अध्याय 6वं वचन काढा. And God said देव बोलला तिथे that I promise you, Abraham, की अब्रामा मी तुला वचन देतो, that I will bless you. मी तुला आशीर्वाद देईन. In blessing I will bless you. आशीर्वादांमध्ये आशीर्वादित मी तुला And I will करीन. bless your children. आणि तुझ्या लेकरा बाळांना मी आशीर्वादित करीन. See? असं म्हणाला देव त्याला उत्पत्ती 15:6 मध्ये. All because Abraham believed in God. आणि हे सगळं का? कारण की अब्रामाने देवावरती विश्वास ठेवला म्हणून. And so in the time of Abraham तर अब्रामाच्या कारकिर्दीत there was no rules to follow, असे काही नियम नव्हते पाळायला किंवा no त्या law नियमा- to keep. असे काही नियम नव्हते पाळायला का त्या नियमांमागे चालायला. It was all given by faith. सगळं विश्वासाने दिलेलं होतं अब्रामाच्या कारकिर्दीत. But when Moses came, त्या पश्चात मग मोशे आला. God gave them the law to आणि मग Israel only. मोशेद्वारे देवाने फक्त इस्रायलला नियमशास्त्र दिलं. When he brought them out of Egypt, त्या सर्वांना जेव्हा म्हणजे इस्रायली लोकांना जेव्हा देवाने मिस्र देशाच्या दास्यगिरीतनं बाहेर काढलं, he took them to the mount, मग देव त्यांना डोंगरापाशी घेऊन आला. and there he gave the law through the hands of Moses. आणि तिथे मोशेच्या हस्ते देवाने त्यांना नियमशास्त्र दिलं की या घ्या अटी पाळा आणि जागा. Even when the law was given, आणि नियमशास्त्र सुद्धा जेव्हा दिलं गेलं, there was thunder and lightning on the mountain. त्याला त्या डोंगरावरती विजा कडाडल्या, गर्जना झाली. People were scared. लोक घाबरले खाली. Why? का? Law is such holy Yeah. thing नियमशास्त्र आहेच असं एवढं पवित्र, that is very strict. फार कडक आहे ते नियमशास्त्र. And blessings did come through the law, आणि त्या नियमशास्त्रातनं आशीर्वाद आले, नाही असंही नाही. but पण you have to follow it and obey it perfectly. ते नियमशास्त्र तुम्ही अगदी पुरेपूर पाळायला हवं आणि त्याच्या मागे पुरेपूर चालायला हवं, तर त्यातले आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतात. But nobody could keep that perfect law. पण तो परिपूर्ण नियम किंवा 10 आज्ञा किंवा नियमशास्त्र कुणाला पाळताच आलं नाही. That's why in Deuteronomy 28 1 to 14 you can see all the curses that come from the law if we don't obey it. आणि म्हणून अनुवाद 28वा अध्याय त्यातून 1 ते 14 वचनामध्ये आपल्याला आढळतं की देवाचं नियमशास्त्र जर आपण पाळलं नाही तर त्यामुळे काय काय शाप आपल्यावर येतात. अनुवाद 28 1 ते 14. And so it was useless for us reading further on from 15 verse onwards, तर 15व्या वचनाच्या पुढे वाचणं आपल्यासाठी निरुपयोगी, because it said that all these blessings will follow if you obey the law. कारण तिथे पुढे लिहिलेलं आहे की नियमशास्त्र तुम्ही पाळलं तर हे सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. 15च्या पुढे लिहिलेले आहेत आणि 1 ते 14 मध्ये लिहिलंय पाळलं नाही तर हे शाप येतील. But it was like a mockery to us. पण आपल्यासाठी जणू ही थट्टाच होती. What is the use of keeping all that 15 verses when we cannot keep it? ती सगळी 14-15 वचनं आपण पाळायची, ते नियमशास्त्र पाळायचं म्हणजे जे आपल्याला पाळायला जमणारच नाहीये. Say, it became useless. ते आपल्यासाठी निरुपयोगी झालं कारण त्या अटी ते त्या 10 आज्ञा आपल्याला पाळायला नाहीच जमणार. So nobody was even reading that part from 15 verses onwards. तर 15च्या पुढची वचनं कोणी वाचतही नव्हतं. अनुवाद 28 15च्या पुढे जे आशीर्वाद नोंदलेले आहेत ते कोणी वाचतच नव्हतं कारण 15 पर्यंत ज्या आज्ञा लिहिल्यात त्या कुणाला पाळायला होतच नव्हत्या. From 15 onwards. 15च्या पुढे आशीर्वाद लिहिलेले आहेत. आणि But see, today you have to read it आज तुम्ही ते वाचू शकता. वाचा, because your Jesus kept it. कारण तुमच्या येशूंनी ते नियमशास्त्र पाळलेलं आहे. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? येशूनी ते नियमशास्त्र तुझ्यासाठी पाळलंय, मग आज ते सगळे आशीर्वाद तू वाच, तुला मिळतील. See, Israel should not read it इस्रायली नाही वाचायचं because it will not work for them, कारण की इस्रायली लोकांसाठी ते नाही काम करणार. यहुदी समाज, because they don't believe on Jesus. कारण ते येशूंवर विश्वासच ठेवत नाहीत. But we believe Galatians 3:13. मग आपला गलती 3:13 वर विश्वास आहे ना. So I mean, I just going through it, we will आपण read. वाचू ना. गलती 3:13 नाही, Deuteronomy 28. अनुवाद 28वा अध्याय काढा. अनुवाद You know, 28 right from verse 15. आणि 15वं वचन. It shall come to pass if you do not obey the voice of the Lord your God to observe and all that cursed. Sorry, I'm telling the other way around. It Actually, is काय झालं? yeah, sorry. Genesis 28 1 to 14 is the blessing, and from 15 onwards is the cursing. ऍक्च्युली आम्ही उलट बोललो तुम्हाला. 1 ते 14 आशीर्वाद आहेत आणि 15च्या पुढे शाप लिहिलेले आहेत. तर 28 अनुवाद 28-15 काढा. So if you read from Genesis 28 verses 1 onwards, आणि अनुवाद 28:1च्या पुढे जर तुम्ही वाचलं, all these blessings shall come on you and overtake you because you obey the voice of the Lord your God.
असे होईल की यहोवा तुझा देव याच्या सर्व आज्ञा मी आज तुला आज्ञापितो त्या जपून पाळण्यास तू प्रयत्नपूर्वक वाणी ऐकशील तर यहोवा तुझा देव हे सगळे आशीर्वाद तुला Blessed shall you be in the city. नगरात तू Blessed आशीर्वादित shall you be होशील in the country. शेतात देशात आशीर्वादित Blessed, होशील blessed, 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 blessed. आशीर्वादित होशील आशीर्वादित होशील आशीर्वादित होशील आशीर्वादित होशील 14व्या वचनापर्यंत आशीर्वादित होशील. So, Israel cannot do this. आता इस्रायलला हे नाही करता येणार. इस्रायलला हे वाचायला होणारच नाही कारण त्यांचा येशूंवर विश्वासच नाही. Because from verse 15 it says, कारण 15व्या वचनाच्या पुढे लिहिलंय if you do not obey the voice of the Lord, तुम्ही जर प्रभूची वाणी ऐकली नाही cursed shall you be in the city, cursed shall be your basket, cursed, 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 तर cursed, नगरात तुम्ही शापित व्हाल सगळीकडे शापित व्हाल शापित व्हाल शापित व्हाल शापित व्हाल शापित व्हाल शापित व्हाल 15च्या पुढे शापितच व्हाल. But the beauty is, पण सौंदर्य हे आहे verse 2 was kept by Jesus. दुसरं वचन येशूंनी पाळलं. अनुवाद 28:2 And all these blessings shall come upon you and overtake you because you obey the voice of the Lord your God. My Jesus Christ obeyed and kept the word of God. तू जर यहोवा तुझा देव याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्यावर येऊन तुला गाठतील. आपल्या येशू ख्रिस्तांनी यहोवा देवाची वाणी ऐकून पाळली. And so you have to say, म्हणून तुम्ही म्हणायचं all these blessings shall come upon me and overtake me because my Lord Jesus Christ obeyed the voice of the Lord his Hey. God. हे सर्व आशीर्वाद माझ्यावर येणार आणि माझ्या पुढे जाणार मला गाठणार कारण की माझ्या प्रभू येशू ख्रिस्तांनी यहोवा देवाची वाणी ऐकली आणि पाळलेली आहे असं म्हणायचं आपण. Amen. Amen. And then read Deuteronomy 28 1 to 14 आणि मग अनुवाद 28:1 ते 14 आशीर्वाद वाचायचे and claim your blessings आणि आपले आशीर्वाद त्यात क्लेम करायचे की तू म्हटलेला आहे मला पाहिजे तू म्हटलेला आहे मला पाहिजे. based on Galatians 3:13. गलती 3:13 वर आधारित संदर्भ गलती 3:13 चा द्यायचा. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? So the devil will be defeated. म्हणजे हो सैतान हरेल So all the blessings will be released in your life. आणि सगळे आशीर्वाद तुमच्या जीवनावर मोकळे होतील. How many understood what I'm saying? किती लोकांना कळलं मी काय बोललो? Amen. आमेन. Praise God. देवाला So धन्यवाद. now we rest in grace, तर आता आपण कृपेमध्ये विसावा घेतो. not in our works. आपल्या स्वतःच्या कृत्यांमध्ये नाही. We are not trying to earn God's blessings. आपण काही देवाचे आशीर्वाद कमवायचा प्रयत्न करत नाही कारण ते विक्रीवर नाहीच आहेत. It's already given to us through Jesus Christ. देवाचे आशीर्वाद ऑलरेडी येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला देण्यात आलेले आहेत. That's what Galatians 3:13 and 14 tells us. असं गलती 3:13 आणि 14 मध्ये आपल्याला सांगितलेलं आपण सुरुवातीला वाचलं. Every day रोज we live under grace, आपण कृपेखाली जगतो. trusting in what Christ has done for us. ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही केलंय त्यावर विश्वास ठेवून आपण रोज कृपेवर जगणारी माणसं And so आहोत. this is why we can rest in God's love आणि म्हणून देवाच्या प्रीतीत आपल्याला विसावा घेता येणार आहे and God's favor. आणि देवाच्या अनुग्रहात सुद्धा आपल्याला आराम करता येणार आहे. So let us learn a few things about how we are living in such an important day तर मग चला अशा एवढ्या महत्त्वाच्या दिवसामध्ये आपण कसे जगतोय ते आपण बघू आज. when grace is working so effectively म्हणजे for us. एवढ्या मोठ्या दिवसामध्ये म्हणजे काय की कृपा देवाची कृपा जेव्हा एवढ्या प्रभावशाली रीतीने आपल्या सगळ्यांच्या जीवनात काम करत आहे या दिवसांमध्ये आपण जगतोय त्यावर बोलू. See, because many people are not living under the grace period का अनेक लोक अशी आहेत की जी कृपेच्या काळाखाली जगत नाही and they are suffering. आणि त्यांना त्रास होतोय. I don't know about you, but I want to live under grace every मला day. तुमचं माहित नाही तुम्ही तुमचं ठरवा. मला देवाच्या कृपेखाली रोज And जगायचं every day I'm living under His grace. आणि रोज देवाच्या कृपेखालीच मी जगत आहे. Because Paul himself says, कारण पॉल स्वतः म्हणाला I frustrate not the grace of God. मी देवाच्या कृपेला कंटाळा येईल असं कधी वागत नाही. If there is anything to take advantage it is grace. जर आपल्याला कशातनं काही फायदा घ्यायचा असेल तर ती देवाची कृपा आहे. देवाने दिलेली आहे तिचा फायदा घ्या. We say, आपण म्हणतो in this world, take advantage of everything. आपण म्हणतो ना जगामध्ये की आपण बोलताना कसं बोलतो अरे फायदा होतोय तो करून घे ना. फायदा करून घे. फायदा होतोय तो करून घे. भैती Say, नैया में हाथ धो ले. and here Paul आणि- says, I am taking advantage of the grace of God. इथे पॉल म्हणतोय देवाच्या कृपेचा मी फायदा घेत आहे. Amen. Amen. So praise God, we are now not living under the law of Moses. तर देवाला धन्यवाद आता आपण मोशेच्या नियमशास्त्राखाली 10 आज्ञांखाली जगत नाही. So today we will see तर आज आपण बघूया how the blessings from the law of Moses and the blessings from the grace work. मोशेच्या त्या नियमशास्त्रातनं जे काही आलं आणि कृपेतनं आशीर्वाद जे येतात त्यांची कामं कशी होतात. Yes? आमेन. How things work. गोष्टी कशा घडतात. मोशेच्या From the law of Moses and the law of grace coming through Abraham. मोशेकडनं नियमशास्त्र 10 आज्ञांचं आलं आणि येशूंनी आपल्याला कृपेची आज्ञा दिली. तर ही दोन कामं कशी होतात ते बघू. Which is better, we will see. काय चांगलं आहे आपल्यासाठी ते बघू. नियमशास्त्र चांगलं आहे 10 आज्ञा पाळायच्या का नको आपल्याला होणार नाही आपण कृपेतच येऊ ते बघू. First point, 1
Could anyone be blessed by keeping the law of Moses? मोशेचं नियमशास्त्र पाहून कोणी आशीर्वादित होऊ शकेल का? And why? आणि होऊ शकेल तर मग का होऊ शकेल? The law of Moses was good. मोशेचं नियमशास्त्र 10 आज्ञा चांगल्याच होत्या, वाईट काही नाही. Paul says it was spiritual. पॉल म्हणतो सगळ्या 10 आज्ञा आध्यात्मिकच आहेत, It is spiritual आत्मिकच आहेत, because it was given by God. कारण देवाने स्वतः त्या आज्ञा दिलेल्या आहेत. And it showed आणि त्यातनं दिसून आलं to all of us आपल्याला सर्वांना what was right and what was wrong. काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काय करायचं असतं, काय करायचं नसतं, ते आपल्याला त्या 10 आज्ञा देवाने दिल्या त्यात कळायला लागलं. So it taught the children of Israel तर इस्रायली लोकांना त्याने शिकवलं, how to live holy lives, पवित्र जीवन कसं जगायचं मी शिकवतो, या how to worship God, देवाची आराधना कशी करायची मी शिकवतो, and how to treat one another. आणि एकमेकांना कसं वागवायचं ते मी शिकवतो. या That is the law of Moses. मोशेचं नियमशास्त्र हे शिकवतो. So it is not wrong. तर ते काही चुकीचं नाही ना, की आराधना कशी करायची मी शिकवतो, एकमेकांशी कसं वागायचं शिकवतो, म्हणजे मग ते नियमशास्त्र चुकीचं नाहीये. So God promised तर देवाने वचन दिलं that if they obeyed the law, की त्यांनी जर हे नियमशास्त्र पाळलं they would be blessed in every way. तर प्रत्येक रीतीनं ते आशीर्वादित होतील. They would have good health, त्यांना तब्येत चांगली मिळेल, their farms would produce good crops, त्यांच्या शेतांना चांगलं फळ येईल, पीक येईल, their animals would multiply, त्यांची जनावरं बहुगुणित होतील, their families would be safe, त्यांचे परिवार सुरक्षित राहतील, and their enemies would do no harm to them. आणि त्यांचे शत्रू त्यांना काही इजा किंवा हानी करणार नाहीत. That's what in Deuteronomy 28:1 we read. असा अनुवाद 28वा अध्याय त्यातल्या पहिल्या वचनात आपण वाचतो. If you fully obey the Lord your God and carefully follow all his commandments, the Lord your God will bless you in the land he is giving you. तेच आपण त्या 28व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनात वाचलेलं आहे की तुम्ही जर सगळ्या आज्ञा ज्या दिलेल्या आहेत त्या जपून पाळल्या, प्रयत्नपूर्वक त्याची वाणी ऐकली, तर हे सगळे आशीर्वाद तुमचे. So some of the Israelites, तर काही इस्रायली लोक to an extent they followed the law, काही प्रमाणामध्ये त्यांनी ते नियम पाळले, and so they were blessed under the law. आणि म्हणून त्या नियमशास्त्राखाली ते आशीर्वादित सुद्धा झाले, कारण की काही इस्रायली लोकांनी काही प्रमाणात ते नियम पाळले. So there were times in Israel's history तर इस्रायलच्या इतिहासात अशी ही वेळ आली when the people obeyed God लोकांनी जेव्हा देवाच्या आज्ञा पाळल्या and they did enjoy peace, आणि शांतीचा सुद्धा त्यांना एक आनंद घेता आला, they अनुभव did घेता आला, enjoy prosperity, समृद्धीचाही त्यांना आनंद अनुभव घेता आला, कारण काही प्रमाणात त्यांनी आज्ञा पाळल्या, and they had victory over their enemies at times. आणि कधी कधी त्यांना शत्रूंवर विजय सुद्धा मिळाला. का? कारण इस्रायली लोकांनी काही प्रमाणात देवाने दिलेल्या, मोशेद्वारे दिलेल्या 10 आज्ञा ज्याला नियमशास्त्र म्हणतात ते काही प्रमाणात पाळलं. But yet तरी they suffered a lot त्रासही त्यांना खूप झाला, because कारण most of it they couldn't keep. जास्तीत जास्त आज्ञा त्यांना नाही पाळता For आल्या. example, उदाहरणार्थ under the heading of King Solomon, शल्मोन राजाच्या शीर्षकाखाली the nation of Israel was very rich किंवा शल्मोन राजाच्या राज्याखाली इस्रायली देश फार धनवान होता, and they were very powerful. फार सामर्थ्यवान आणि धनवान. Everyone lived in safety. सगळे एकदम सुरक्षित राहत होते शल्मोन राजाच्या कारकिर्दीत. Bible says बायबल म्हणतं in 1 Kings 4:25, एक राजे 4 अध्याय 25वे वचन काढा. during Solomon's time, everyone in Judah and Israel lived in peace. Each person had his own home and garden. एक राजे 4 अध्याय आणि त्यातलं 25वे वचन सांगतं, आणि शल्मोनाच्या सर्व दिवसात यहूदा इस्रायल दानापासून बेरशेबा एक एक आपापल्या द्राक्षवेलाखाली व आपापल्या अंजिराखाली निर्भय राहत असे. प्रत्येकाला आपापलं घर होतं. Can you imagine? कल्पना करा, Under the law, each one had his own house. नियमशास्त्राखाली प्रत्येकाला आपापलं घर होतं. And under the grace of God, we don't have a house. आणि आज देवाच्या कृपेखाली आपण जगताना आपण म्हणतो आम्हाला राहायला घरं नाहीत. डोळं उघडतं का? उघडायला हवेत. ऍक्च्युली Are you getting me what I'm saying? कळतंय का मी काय म्हणतो? नियमशास्त्राखाली यांना घरं मिळाली स्वतःची. Under the law, each one had a home. नियमशास्त्राखाली यांची प्रत्येकाची स्वतःची घरं, अंजिराची झाडं झाली. आपण कृपेखाली रडतोय, Say, मला घर नाही, मला see, घर नाही. we need to claim it in Jesus' name. येशूच्या नावात मागा, जीवन जरा सरळ करा. I mean, even if you don't get it, no worries. आणि जरी नाही मिळालं घर तरी काही तसं टेन्शन नाही, Because it's better to live in a rented house. कारण की भाड्याच्या घरात राहिलेलं पण कधी कधी बरंच असतं. You don't have to pay many things. बऱ्याच गोष्टींची बिलं भरावी लागत नाहीत See, भाड्याच्या घरात. but the truth is, पण सत्य असं आहे, no one could keep the whole law perfectly. कोणाला संपूर्ण नियमशास्त्र परिपूर्णपणे पाळता आलं नाही, The law was very strict. कारण नियमशास्त्र होतच एवढं कडक. But even under the law, they were blessed. पण नियमशास्त्राखाली सुद्धा ते आशीर्वादित झाले. याकडे मला तुमचं लक्ष आणायचं आहे. It had more than 600 rules. 600 पेक्षा जास्त
अटी होत्या, अटी नियमशास्त्रात 600 पेक्षा जास्त अटी, की असं करतं तसं होईल. And if a person broke any one of them, आणि त्या 600 अटींपैकी जर काही अटी किंवा एक अट किंवा काही अटी लोकांनी मोडल्या, it was like breaking all of them. तर सगळ्या अटी मोडल्यात जमा व्हायच्या. एक मोडली, सगळ्या 600 मोडल्या. You see, Galatians 3:10 says, गलती 3:10 म्हणतं, anyone who does not keep everything that is written in the book of the law is under a curse. गलती 3रा अध्याय 10 वचन, कारण नियमशास्त्रातील कर्मांचे जितके आहेत तितके शापाच्या सत्तेत आहेत. कारण असे लिहिले, नियमशास्त्राच्या पुस्तकात जे काही लिहिलेलं आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. Finished. म्हणजे पाळलं तर तुम्हाला सगळं पाळावं लागेल, कारण एकही मोडलं तर सगळं मोडल्यात जमा होणार आहे. So even good men like Moses, आणि म्हणून मग मोशे सारखी चांगली माणसं सुद्धा, David, दावीद, and Solomon, मोशे, शलोमोन, they failed to keep the law perfectly. त्यांना सुद्धा परिपूर्णपणे नियमशास्त्र पाळता आलं नाही, कारण ते एवढं कडक होतं की 601 तर त्याच्यामध्ये 600 अटी आणि आज्ञा, एकही मोडली तर सगळ्या 600 मोडल्यात जमा. तो अपने से तो कब होगा ऐसा? Even David, we know, failed also. दावीद सुद्धा अपयशी झाला, आपल्याला माहिती आहे, नाही जमलं त्याला. Another message I will share with you why after living under the law, yet David, how he prospered, though he made many mistakes. नियमशास्त्राखाली जगून दाविदाच्या हातून अनेक चुका जरी झाल्या तरी तो कसा समृद्ध झाला हे आपण कधीतरी वेगळा विषय Why घेऊ was he not caught under the law? का तो नियमशास्त्राखाली धरला नाही गेला? That I will share sometime. सांगेन maybe मी if I have time. कधीतरी दुसरा विषय घेऊन मी बोलीन की एवढं कडक नियमशास्त्र, त्या नियमशास्त्राखाली जगताना ह्याच्याकडनं एवढा चुका झाल्या दाविदाकडनं, तरी सुद्धा तो एवढा संपन्न धनवान झाला कसा? You know, during the time of Abraham, the thing was very different. अब्रामाच्या काळात गोष्ट वेगळी होती. Even when Abraham told lies, अब्राम जेव्हा खोटं बोलला तेव्हाही, you know, he said, she's my sister. अब्राम खोटं बोलला, आठवतं ना, म्हणाला माझी बायको नाही, माझी बहीण आहे. And God didn't say anything. देव काही नाही बोलला. In fact, he told the king is my prophet. उलट पक्षी देव राजाला म्हणाला माझा संदेश आहे तो. That is grace. ही कृपा देवाने Are you त्याला झाकलं. understanding? कळतंय का? ही कृपा देवाने झाकलं त्याला. ऍक्च्युली अब्राम खोटं बोलला होता राजाला की माझी बहीण आहे So, बरं का. during the time of Moses, तर मोशेच्या काळात he who brought the law, ज्याने नियमशास्त्र स्वतः आणलं he got caught in that law. तो धरला गेला त्या नियमात. Because कारण once when he disobeyed God, एकदा जेव्हा मोशेकडनं देवाची आज्ञा मोडली गेली, when God said, speak to the rock, देव त्याला म्हणाला होता की खडकाशी बोल, because the people want कारण water, लोकांना ताण लागली, लोकांना पाणी पाहिजे. what Moses did was he struck the rock. मोशेनी काय केलं? खडकाला मारलं, बोलला नाही. Because the first time he struck the rock, so he said, I should repeat it कारण again. पहिल्यांदा त्याने खडकाला मारलेलं होतं, पहिल्यांदा देव तसं बोलला होता, तर आता त्यांनी दुसऱ्यांदा पण परत मारलं, त्या खडकाला बोलला नाही. And God did send the water. आणि देवाने पाणी त्यावेळेला दिलं. But God said, you will not enter the promised land. देव म्हटला अभिवचन दत्त देशात मी तुला घेणार नाही. Small mistake. छोटी चूक झाली त्याच्याकडनं, छोटी, Very small mistake. एकदम छोटी चूक होती ती. बोलायच्या ऐवजी त्याने मारलं, कारण देव बोलला होता मार. पण देव म्हटला मी तुला एंट्री देणार नाही, तू गलत. So much he cried before. एवढं रडला मोशे I देवासमोर want to enter the promised land. की मी यांना, मला अभिवचन दत्त देशात जायचंय. I brought them till Kadesh Barnea. मी यांना कदेश बर्नियापर्यंत आणलेलं आहे. I can see the land. मला तो देश दिसतोय. Even today, if you climb that mount on नेबो top, नेबो Nebo नेबो mountain, डोंगरावरती चढलो ना, आज सुद्धा जर आपण तिथे गेलो त्या जागेवर, where that was the last spot for Moses. आणि शेवटचा स्पॉट, शेवटची जागा होती ती मोशेची. If the sky is clear, आणि समजा आकाश निरभ्र आहे you can see Israel. तर आपल्याला इस्रायल दिसतं, इस्रायल देश दिसतो त्या डोंगरावरनं. So God said, you can see it, but you will not enter तर it. देव मोशेला म्हणाला तुला बघायला मिळेल, पण मी तुला प्रवेश नाही करू देणार, कारण तू चुकला. And so today you can see there the rod of Moses with the snake on it that is there placed तर on ती top. मोशेची काठी ना, आगे साप आले आणि मग तो पितळी साप त्यांनी उभा केला, ते तिथे आहे, सगळं त्यांनी ठेवलंय. God didn't allow him to enter the promised land. सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा, की ज्या मोशेने नियमशास्त्र आणलं, 10 आज्ञा, त्याला ते खूप काटेकोरपणे लागू पडत होतं. तर त्याच्याकडनं ही एक साधी चूक झाली आणि देव त्याला म्हटला मी तुला प्रॉमिस लँड मध्ये येऊच देणार नाही. Same God, तोच देव, the God of Abraham, तोच देव the अब्रामाचा, same God of Moses, तोच देव मोशे. dealings different. पण व्यवहार वेगळे. अब्राम खोटं बोलला तरी देवाने त्याला झाकून घेतलं, राजाला म्हटला माझा संदेश आहे. पण मोशेला तो म्हटला तू चुकला, मी तुला एंट्री देणार नाही. Today, आज you and I, we make mistakes, आपल्याकडनं ही चुका होतात बर का, But- तुझ्याकडनं, माझ्याकडनं. we don't die मरत नाहीये आपण, because we are living under grace. कृपेखाली आहोत. बोलो थँक्यू जीसस.
Yes, you need to thank Jesus for it. येशूंचे आभार मानले पाहिजे तुम्ही प्रत्येकाने Come on, say याच्यासाठी. thank you, Jesus. तोंड छान उघडा आणि म्हणा, Thank you, धन्यवाद Jesus. धन्यवाद येशू. नहीं तो हम कब के मरना थे बेटा, अपन तो कब के मरना था. David also was a man after God's own heart, दावीद पण देवाच्या हृदयामागचा माणूस होता. but he sinned when he committed adultery with Bathsheba. पण बर्शिबा बरोबर त्याने व्यभिचार केला, त्याने पाप केलं. And then he became an instrument to kill her husband. आणि मग दावीदच वाहिनी ठरला तिच्या नवऱ्याला ठार मारायला. Okay? And God said, आणि देव बोला, the sword shall not leave your home. तलवार तुझ्या घराला सोडणार नाही. It will always be in your home तलवार नेहमी तुझ्या घरावर असणार, because you are living under law. कारण तू नियमशास्त्राखाली जगत आहेस. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय. But there was an escape route. पण एक सुटकेचा मार्ग होता. We will share some other time. नंतर सांगीन. एका विषयात एवढे विषय दडलेत की ते नंतर कधी कधी सांगीन. And so Solomon started well, शल्मोनाची सुरुवात चांगली झाली. but later he married some foreign women मागाहून त्याने काही परदेशी बायकांशी लग्न केलं, who led him to worship the false gods. ज्या बायकांनी त्याला खोट्या देवांच्या आराधनेमध्ये पाडलं. And so the priests also had to offer animal sacrifices every year. मग याजकांना सुद्धा दरवर्षी जनावरांचं अर्पण चढवावं लागायचं. Because the people kept sinning. कारण लोक पाप करतच राहिले. This you never saw in Abraham's time. अब्रामाच्या काळात आपण हे बघत नाही. अब्रामाच्या काळात हे चित्र नव्हतं. And so this showed त्यावरनं दिसतं that the law could not make anyone perfect. नियमशास्त्र कोणाला परिपूर्ण नाही करू शकत, कारण ते नियम एवढे कोणाला सगळे पाळायला होत नाही. So law was not given that you may become perfect. तर नियमशास्त्र तुला परिपूर्ण परफेक्ट बनवायला आलं नाही. Law was given so that it may shock you, नियमशास्त्र अशासाठी आलंय की तुला जरा उभ्या जागी धक्के बसूच देत, that you cannot keep it, की नाही तुला ते पाळायला जमणार, that you will come running to Jesus. की तू धावत येशूंकडे यायलाच लागणार आहे. That's why the law was given. म्हणून नियमशास्त्र दिलेलं आहे देवानी, की समजून घे, धक्के बसवून घे आणि पत येशूकडे. The law was given to only one man, नियमशास्त्र दिलं एकाच माणसाला, Jesus Christ, येशू ख्रिस्त. to keep it. नियमशास्त्र पाळण्यासाठी एकाच माणसाला दिलं गेलं, ते येशू, To keep it. की येशूंनी ते पाळावं. To us it is given not to keep it, but to give a heart attack for us. आपल्याला नियमशास्त्र पाळायला नाही, हृदयाचे विकार द्यायला दिलं. That we may come running to Jesus. हार्ट अटॅक, की आपण धावत येशूंकडे आलं पाहिजे, की मला होत नाही देवा, पाळायला कृपा दे आणि क्षमा कर. Are you getting me? कळतंय का. Because Hebrews 7:19 says, कारण इब्री करा 7वा अध्याय 19वे वचन म्हणतं, the law made nothing perfect. नियमशास्त्राने काहीही परिपूर्ण केलेले नाही. So while some people experience blessings for a time, तर काही लोक आशीर्वादांचा अनुभव काही वेळ घेतात, when they try to obey the law, जेव्हा ते काही लोक नियमशास्त्र पाळायचा प्रयत्न करतात, की 10 आज्ञा आपण पाळायचा प्रयत्न करू आणि त्याद्वारे काही वेळ ते आशीर्वादित भले होतात. no one could fully keep it. तरी संपूर्ण नियमशास्त्र त्या 600 अटी कुणालाही पाळता आल्या नाही. So God allowed the people to see how powerful His law is. तर देवाने लोकांना परवानगी दिली, की बघा माझं नियमशास्त्र किती सामर्थ्यवान आहे. From the time of Moses मोशेच्या काळापासून till the entry of Jesus, येशूंच्या प्रवेशापर्यंत they saw त्यांनी पाहिलं how powerful this law is. नियमशास्त्र किती कडक आहे. And so after they came to know the power of the law, आणि नियमशास्त्रातलं सामर्थ्य त्यांना कळल्यावर God sent Jesus, देवाने येशूला पाठवलं. the only one to keep the law perfectly. एकमेव व्यक्ती जो परिपूर्णपणे नियमशास्त्र पाळेल. Jesus said, येशू बोलले, who can accuse me of any sin? कोण मला कुठल्या पापाविषयीनं दोष लावेल. Not a single person in the whole universe ever made such a statement. अख्ख्या सृष्टीत, अख्ख्या विश्वात, अख्ख्या जगात कोणी असं विधान केलेलं नाही. It's not that he was not caught. असं काही नाही की त्याला तो धरला गेला नाही. See, today if you are not caught, you are not a sinner. आज कसं असतं, तुम्ही ते पाप करताना धरले नाही गेला तर तुम्हाला कोणी पापी म्हणत नाही का. कारण व्हेरी ऍक्ट ऑफ सिनिंग तुम्ही करत असताना तुम्ही पकडले नाही गेला म्हणून तुम्हाला कोणी पापी म्हणत नाही. See, only those who are caught are sinners. फक्त जे धरले जातात ते पाप करताना धरले जातात. That's why the high त्यांना profile पापी- people are not called sinners because they're never caught. त्यांना पापी म्हटलं. म्हणून जे हाय प्रोफाईल वाले लोक असतात ना, त्यांना कधी पापी म्हटलं जात नाही का, कारण कधी ते धरलेच जात नाहीत. See?
But God says, पण देव म्हणतो even a thought of sin is a sin. पापाचा विचार, पाप करणं फार लांब बेटा, पाप करणं फार लांब. पापाचा विचार सुद्धा या कवटीत आला, ज्याला डोकं म्हणतात, तर ते पाप आहे. A little thought. छोटा विचार आला, छोटा. That means even that little bad thought, little anger was not in Jesus. तो छोटा वाईट विचार, तो छोटासा राग, तोही येशूंमध्ये नव्हता. So Jesus kept all the requirement of the law. तर येशूंनी नियमशास्त्राच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. Then he died. मग येशू On the मेले cross. वधस्तंभावर. मग येशू मेले. See, he didn't die the day he became 30. ज्या दिवशी येशू 30 वर्षाचे झाले त्या दिवशी मेले नाहीत. He had to be a righteous person. नीतिमान व्यक्ती येशूनी व्हायला हवं होतं. So 3 years he showed he is a righteous person. 3 वर्ष जे काही सेवा येशूनी केली त्यात येशूंनी दाखवून दिलं मी नीतिमान आहे. See, are you getting me? कळतंय का मी काय? Only the righteous person can die for us. कारण नीतिमान माणूसच आपल्यासाठी मरू शकतो, नाही तर देव स्वीकारणारच So नाही ते. he has to show his righteousness in that 3 years. तर येशूंनी त्या 3 वर्षात तो नीतिमानपणा दाखवावा लागला And he showed it. आणि येशूंनी तो दाखवला. And so when he was ready, आणि मग येशू जेव्हा तयार झाले, like the lamb which was kept for 4 days in a home, जसं कोकरू 4 दिवस जुन्या करारात घरात ठेवलं होतं वलांडण, in the same way, तसंच Jesus was kept on this earth येशूंना या पृथ्वीवर ठेवलं for 3 years. 3 वर्ष. And he proved it to the world that he did not commit one single sin. तिशी नंतर 3 वर्ष येशूंना या जगात ठेवलं आणि त्या 3 वर्षात येशूंनी अख्ख्या जगाला सिद्ध करून दाखवलं की एक टिचभर पाप पण माझ्यात नाहीये, कोणी मला धरून दाखवा. Like in the Old Testament law, जसं जुन्या करारातल्या नियमात they had to take a lamb without blemish. म्हणजे नियमशास्त्रात त्यांना निष्कलंक असं कोकरू घ्यावं लागलं. Only that could be offered. निष्कलंक कोकरूच वेदीवर चढवायचं, डाग बीग असलेलं आणायचं नाही. No lame, no blind. That is far off. लंगडं पेंगळं तर फार लांब, लंगडं पेंगळं तर नाहीच आणायचं, पण एखाद्यावर डाग आहेत तर तसलंही मेंढरू आणायचं नाही. नॉट अलाउड. That's why even now Israel, after 2000 years also, they are searching for one blemishless animal. They can start with the म्हणून sacrifice. तर आजही इस्रायली माणसं, यहुदी समाज, इस्रायली देश अजूनही त्या एका कोकऱ्याला, मेंढराला शोधतायत की ज्या मेंढरावर एकही डाग नसणार आहे, कारण त्यांना ते मेंढरू घेऊन अर्पण करायचंय. See, they can start with the sacrifice by introducing the red heifer. आणि ती लाल कालवड परिचित करून हा यहुदी समाज सगळे हे नियम आणि ही सगळी अर्पण परत सुरू करू शकतो. But they are not finding one. पण त्यांना निष्कलंक कोकरू सापडत नाहीये And they will not find it आणि सापडणार पण नाहीये till Jesus comes. जोर येशू परत येत नाहीत. Why they will find? कशाला त्यांना सापडणार आहे निष्कलंक लाल कालवड? God already sent the red heifer in Jesus. येशूंच्या स्वरूपात देवाने लाल कालवड ऑलरेडी पाठवली बेटा. That's why even for जगाचे 2000 पाप years हरण they करणार. couldn't get it. म्हणून तर आज 2000 वर्षांपश्चात सुद्धा इस्रायली लोक अजून शोधतायत, त्यांना निष्कलंक मेंढरू सापडत नाही, सापडणार सुद्धा नाही, कारण त्याची जागा येशूंनी घेतलेली आहे. हा बघा माझा कोकरा किंवा कोकरू जगाचे पाप हरण करणारा म्हटला ना. Behold the Lamb of God who takes the sin of the world. बघ हे देवाचं कोकरू अख्ख्या जगाचं पाप हरण करणारं बाप्तिस्मा देणार आहे. Lately they found, आता त्यांना कळलं, but they rechecked it and they saw one spot. आता त्यांना असं एक मेंढरू सापडलं. मग त्यांनी ते परत तपासलं तर त्या मेंढरावर त्यांना एक डाग आढळला. तर फेल. They will never find it त्यांना नाही सापडणार, because Jesus became that red heifer. कारण येशू ती तांबडी कालवड झालेले आहेत. And so after Jesus proved himself to be righteous, तर येशूंनी स्वतःला मी नीतिमान आहे असं त्या तिशी नंतरच्या पुढच्या 3 वर्षात सिद्ध केल्यावर then he became an offering for us on the cross. मग येशू आपल्यासाठी वधस्तंभावरचं अर्पण बनले. Amen. हे सगळं असंच झालेलं नाहीये. That's why the Bible says Christ died for us to free us from the curse that the law brought on us. आणि म्हणून तर बायबल म्हणतं ना की ख्रिस्त आपल्या जागी मेलेले आहेत. नियमशास्त्राने जो शाप आपल्यावर आणलेला होता त्या शापातून आपल्याला उद्धार द्यायला, ज्या जागी तू मरायला हवा होता आणि मी मरायला हवे होते त्या जागी येशू मेले, तो तू वाचला, मी वाचले, आपण वाचलो. Now because of Jesus, आता येशूंमुळे we do not have to keep the law perfectly. आपल्याला नियमशास्त्र परिपूर्णपणे काटेकोरपणे पाळावं लागणार नाही. त्या 600 अटी So that I can be blessed. की मला आशीर्वाद मिळावा म्हणून मी ठरवलंय मी 10च्या 10 आज्ञा आणि सगळ्या त्या अटी पाळणार आहे. We are blessed by faith.
आपण विश्वासाने आशीर्वादित झालो. Blessed through faith in Him. आपण येशूंवरती विश्वास जो ठेवलाय त्यामुळे आशीर्वादित झालो. The more you believe on Jesus, जेवढं जास्त तुम्ही येशूंवर विश्वास the ठेवाल, less the law will have power over your life. तेवढं नियमशास्त्राचं सामर्थ्य तुमच्यावर कमी होईल. The world is living by the law. आज जग मात्र नियमशास्त्रावर जगतंय. I am living by grace मी कृपेवर जगतो because I believe in Jesus. कारण माझा येशूंवर विश्वास आहे. मी So, कृपेवर आहे. we receive the same blessing that God gave to Abraham. तर देवाने अब्रामाला जे आशीर्वाद दिले होते ना तेच आपल्याला मिळतात. अब्रामाच्या कारकिर्दीत नियमशास्त्र नव्हतं हे पहिलं लक्षात घ्या. मोशे आला नंतर मोशेनी नियमशास्त्र आणलं. For Abraham, अब्रामाला he just had to believe. फक्त विश्वास ठेवायला लागायचा बस. Bible says Abraham believed in God and it was accounted to him for righteousness. बायबल म्हणतं अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला न्यायी पण म्हणून गणण्यात आलं असं बायबल म्हणतं. Nothing else he had to do. बाकी अब्रामाला काही करावं लागलं नाही कारण तोवर नियमशास्त्र आलंच Did he नव्हतं. bring any offering? त्याने काय अर्पण आणलं? Lamb offering? त्याने काय मेंढरं अर्पण केली? Nothing. अब्रामाने असं काही केलं नाही. He was living in freedom. तो एकदम आझादीत जगत होता. But when Moses came, पण मग मोशे आला, you have to bring the lamb. आता कोकरू आणायचं. नियम आले ना, सगळे अटी आल्या, नियमशास्त्र आलं. मग हे पाप केलं की हे अर्पण चढव, ते पाप केलं की ते जनावर चढव. Say, but today, पण आज we are not offering anything. आपण नाही काही We are अर्पण living चढवत. like Abraham. आपण अब्रामासारखे मुक्त जगत आहोत, हो की नाही? Say, आपण कुठे काही अर्पण God आणतो? does not want you to live like Moses. तसं देवाची इच्छा नाही की तुम्ही मोशेप्रमाणे जगावे, नियमशास्त्राखाली दडपलेले. Otherwise, you will be binding yourself under the law. नाहीतर तुम्ही नियमशास्त्राखाली स्वतःला बांधून ठेवाल. See, that's why Bible says म्हणून बायबल in म्हणतं Galatians 3:29, गलती 3:29 if you belong to Christ, then you are Abraham's children. You will receive the things that God promised to Abraham. गलतीकरास पत्र 3 अध्याय 29 वचन. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्रामाचे संतान आणि वचनाप्रमाणे वतनदार आहात. So trying to be perfect by keeping the law is like a man trying to climb Himalayan mountain all on his own. तर एखादा मनुष्य हिमालय डोंगर स्वतःच्या शक्तीवर चढायचा प्रयत्न करत आहे अशी गत होईल. With no ropes, nothing. जर आपण नियमशास्त्र पाळायचा प्रयत्न केला तर ती गत कशी होणार आहे की रस्ता नाही, काही सोय नाही आणि एखादा माणूस हिमालय डोंगर चढायला निघाला, जे शक्य नाही. He may climb for a while, काही वेळ तो चढेल कदाचित, but he will get tired and fall. मग तो दमणार आणि पडणार, घसरणार. But faith in Jesus Christ पण येशू ख्रिस्तांवरचा जो विश्वास is आहे like someone being carried up on the mountain तो असा आहे की एखाद्याला जणू डोंगरावरती चढवलं by गेलं. a strong guide. एक कोणीतरी खंबीर असा मार्गदर्शक होता आणि तो म्हटला, चल मैं तुझे लेके He जाता हूं. puts you in the basket and takes you right on top of the आणि mountain. त्याने तुला असं काहीतरी टोपलीत बसवलं आणि तुला वर घेऊन गेला. Jesus is our guide. तसं येशू आपले मार्गदर्शक आहेत. He kept the law for us. येशूंनी आपल्यासाठी नियम पाळला. He didn't keep it for himself. येशूंनी स्वतःसाठी नियम पाळलेले नाहीत. And now he carries us by his grace. आणि आता येशू त्याच्या कृपेने आपल्याला उचलतात. So the law was good, तर नियमशास्त्र चांगलं आहे. but no one could fully keep it. पण नियमशास्त्र पूर्णपणे कुणालाही पाळता आलं नाही. Law was good, but I am not good. नियमशास्त्र चांगलं आहे रे, 600च्या 600 अटी चांगल्या होत्या, पण मी नाही ना चांगला. Like the sun is good, जसं सूर्य चांगला आहे, but if I have skin disease, when I go out in the sun, it becomes more dangerous for me. सूर्य चांगला आहे, सूर्यप्रकाश चांगला आहे, पण मला जर काही त्वचा रोग असेल तर तो सूर्यप्रकाश माझ्यासाठी हानिकारक ठरतो आणि मी बाहेर उघड्या हाताने फिरू नाही शकत. So can that man say and stand out in the sun and say, this sun is wrong? तर तो माणूस बाहेर उभं राहून असं म्हणू शकेल का की सूर्यच बरोबर नाही? सूर्य बरोबर आहे. त्याचा लाईट बरोबर नाही हा. बघ, मला त्रास होत. अरे तुला त्रास आहे, त्याला काही त्रास नाही. तेरे स्किन में प्रॉब्लम है बेटा, प्रॉब्लम तेरे में. So if you don't have skin disease, that sun is good, you get vitamin D. तर तो त्वचा Or रोग whatever. तुला नसेल तर नाही करेक्ट आहे, विटामिन डी त्याच्यातनच मिळतं. तर त्वचा रोग जर तुला नसेल तर तो सूर्यप्रकाश तुझ्यासाठी चांगला आहे, त्यातून विटामिन डी मिळतं आपल्याला. पण विटामिन डी मिळत नाही कारण की आपल्याला रोग आहे, हो, स्किन डिसीज. असं आहे. इथं मला असं तसं पट्टे चट्टे वगैरे. Are you getting me? कळतंय का So मी the सांगतो? law is very good, तर नियमशास्त्र चांगलं आहे, but I am not. पण मी नाही ना I am चांगला. sold to sin. मला नाही झेपत, मी पापाला विकलेला आहे. And so the law does not help me at म्हणून all. नियमशास्त्र मला मदत नाही करत, कारण मला पाप केल्याशिवाय राहतच नाही ना. So the real blessing comes through faith in Jesus Christ. तर खरे आशीर्वाद येशूंवर विश्वास ठेवल्यावरच येतात. He fulfilled the law for me. येशूंनी माझ्यासाठी नियमशास्त्र पूर्ण केलं. Now I need to continue living under grace. आता मी कृपेखाली जगत राहिलं पाहिजे. Even when you pray, don't make it a law. तुम्ही प्रार्थना करताना सुद्धा ना
अशा नियमशास्त्रासारखी प्रार्थना करू नका I will pray 5 hours. की मी 5 तास प्रार्थना करीन. झालं का वेळ? अजून 2 मिनिटं. Don't make it a law. असा कायदा करू नका. कायदा Whenever you make anything a law, it becomes rigid. You fall under the law of Moses. कुठल्याही गोष्टीला तुम्ही असा कायदा केला ना की ते कायदे सगळे कडक होऊन तुम्ही मोशेच्या नियमशास्त्राखाली दडपता. Yes, you need to discipline yourself, otherwise you will never pray. अर्थातच तुम्ही स्वतःला शिस्त तर लावलीच पाहिजे, नाहीतर तुम्ही लोक प्रार्थना कधीच करणार नाही. हेही वाक्य बोललं गेलंच पाहिजे. Amen. का आपल्याकडे धचामा खूप होतो. Now, doesn't Paul say पॉल बोलला ना none could keep the law? की कुणालाच नियमशास्त्र पाळता आलं नाही. Then how were they blessed in the law of Moses? मग मोशेच्या नियमशास्त्राखाली ते आशीर्वादित कसे झाले जर त्यांना नियमशास्त्र पाळताच आलं नाही. Romans 3:20. रोमकरास 3:20. No one can be made right with God by following the law. The law only shows us our sin. रोमकरास पत्र 3 अध्याय 20 वचन म्हणतं, यास्तव त्याच्यासमोर कोणताही माणूस नियमशास्त्रातल्या कर्मांनी न्यायी ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे फक्त पापाची जाणीव होते. That means याचा the अर्थ- law of Moses is like a mirror. याचा अर्थ मोशेचं नियमशास्त्र आपल्यासाठी एक आरसा आहे. Why you see the mirror? तुम्ही लोक आरसा का बघता? Not only to do makeup, but to remove also the dark spot ना. or whatever spot. फक्त मेकअप लावायला नाही हो, मेकअप काढायलाही आपण आरसा बघतो ना, See? हो की नाही? And so it shows us some blemishes. तर मग तो आरसा आपल्याला काही डाग दाखवतो की इधर पिगमेंटेशन आ गई है. See, it says here your face is dirty. आणि इथे घाण आहे, इथे जरा उद्या नीट आंघोळ करायला And so पाहिजे. will you say, मग तुम्ही असं म्हणणार अच्छा तू दाखवला आता धुवून पण दे ना? हो का? No, it cannot wash you. आरसा तुला धुईल का? असं कसं बोलता तुम्ही? Say, the mirror will only show your condition. आरसा तुम्हाला फक्त तुमची अवस्था दाखवेल. पण ते तुम्हाला धुवायचं का अजून ठेवायचं अजून हा. काळं करायचं हा. आपल्यावर आहे. ते तुझ्यावर आहे बेटा, आंघोळ करायची का काळच राहायचंय तू ठरव आणि तसा राहा. Are you getting me? आरसा आंघोळ घालायला येत नसतो, So it depends on us. तर आपल्यावर आहे बाबा हे सगळं अवलंबून. Once it shows us that there is black patches, we एकदा- need to go and wash. एकदा आरशाने आपल्याला दाखवलं की असे काळे डाग वगैरे तुला कुठेतरी पडलेत का काही डाग पडलेत, तर जाऊन ते धुणं आपलं काम. So we need to go and wash by the blood of Jesus. मग येशूंच्या रक्ताखाली येऊन आपण ते धुवायला हवं And again check up in the आणि law. परत तपासायचं. मग हा, नियमशास्त्रात it's gone. गेलं, येशूंच्या रक्तात ते सगळं धुवून काढायचं. Romans 3:23. रोमकरास 3:23. Everyone has sinned, Paul says. पॉल तर म्हणतो प्रत्येक जण सर्वांनी पाप केलंय, No one measures up to God's glory. कोणीही नाही. अगदी देवाच्या वैभवाला साजेल असा कोणी नाही. सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला उणे पडलेत. That means right from the time of Adam याचा अर्थ आदामाच्या काळापासून till today, आजपर्यंत nobody kept the law. कोणीही नियमशास्त्र पाळू शकलं नाही. Can you imagine that? कल्पना करा या गोष्टीची. There are great saints and big people talk big and all that. They are मोठे all मोठे sinners. संत आहेत, मोठे मोठे लोक, पंडित लोक आहेत, सगळं काय काय बोलतात, पण सगळे पापी आहेत. So how were people blessed under the law of Moses? मग नियमशास्त्राखाली मोशेच्या माणसं तरीही आशीर्वादित झाली. ती कशी झाली? Here is one of the keys. एक त्यातली किल्ली आहे. While nobody kept the law perfectly, परिपूर्ण रीतीनं काटेकोरपणे तर कोणी नियमशास्त्र पाळलं नाही, पाळू शकत नाही. God operated through the element of mercy. देव दयेद्वारे काम करायला लागला. How good our God is. आपला देव किती चांगला अंदाज लावा. Say, God said, देव बोलला, I know मला माहित the आहे law is too strict for you. नियमशास्त्र ह्यांना पाळणं फार अवघड, So I will show forth my mercy. तर मी दया दाखवतो. But provided your heart should be for me. पण तुझं हृदय माझ्यासाठी असलं पाहिजे बरं का. Your heart, if it is sold out for me, तुझं हृदय जर मला विकलेलं असेल I will see how to remove you out of it. तर देव म्हणतो मी तुला त्यातनं कसं बाहेर काढायचं ते मी You know, करेन. in the law there are some loopholes नियमशास्त्रामध्ये सुद्धा कुठे कुठे काही अशी भोकं असतात ना that you can be removed from it. की जिथून आपण बाहेर पडू शकतो. So God said, तर देव बोलला, by mercy I can remove you out from some of the problems. माझ्या दयेनं मी तुला काही समस्येतनं बाहेर काढीन. And so when the people tried their best to follow God's commands, आणि मग तेव्हा जेव्हा लोकांनी देवाचं पूर्ण नियमशास्त्र पाळायचा जरी खूप Try. प्रयत्न केला, their heart was for it. त्यांचं हृदय होतं त्यासाठी, And then trusted on Him also. आणि त्यांनी देवावर विश्वासही ठेवला. God would say, आणि असे जर कोणी आहेत तर देव त्यांना म्हणायचा, I will bless him. मी तुला आशीर्वादित करेन. That's how He operated under the law of Moses. अशा पद्धतीनं मोशेच्या नियमशास्त्राखाली देवाने कार्य केलं की सगळ्या अटी जरी तुझ्याकडनं पाळून होत नाहीयेत ना, तरी तुझं ते गोल्डन हृदय मला दिसतंय जे माझ्यासाठी आहे, तर मी काही लूपहोल्स काढून तुझ्यावरती दया करून तुला सोडवतो. That's the secret that David understood. हे रहस्य दाविदाला कळलं.
Others did not understand. बाकीच्यांना नाही कळलं, दाविदाला कळलं. That's why David could escape many of the troubles. म्हणून दावीद अनेक त्रासांमधून सुटू शकला, कारण की त्याला हे रहस्य He कळलं. had a golden heart towards God. त्याचं हृदय गोल्डन होतं He देवासाठी. worshipped God. त्याने देवाची आराधना He कायम केली. chased after God. देवाच्या मागे तो वेड्यासारखा His लागत heart होता. was like a deer's heart. त्याचं हृदय एखाद्या हरणाच्या हृदयासारखं होतं. And so God said, आणि देव बोलला, he is a man after my own heart. हा माणूस माझ्या हृदयामागचा आहे. So I will find out a way for him out of this law. तर ह्याच्याकडनं जरी नियमशास्त्र बरंच तुटलेलं आहे आणि पाप बरंच काही झालेलं आहे, तरी मी काही मार्ग काढून त्याला दया करून सोडवतो. You can imagine a person who was instrument to kill somebody हो still ना. escape the law. कल्पना करा, एखादा माणूस जो कोणाला तरी ठार मारायला कारणीभूत झालेला आहे, ठार मारायला कारणीभूत झालेला आहे, त्याला अशा पद्धतीनं दया दाखवून बाहेर काढणं. Say, and so if God can do through the law, आणि देव, मी काय म्हणतोय, देव जर नियमशास्त्राखाली हे असं करू शकला, find out some ways to bless you. काहीतरी मार्ग काढून तुला आशीर्वादित करू शकला, What can his heart be today since he is operating through grace? तर आज देवाचं हृदय कसं असेल? तो तर कृपेत काम करतोय आज. And so today, तर आज if you seek after him, तुम्ही जर देवा मागे लागला, if you म्हणून love him, प्रेम केलं if you त्याच्यावर, chase after त्याच्या him, मागे लागला, if you have a golden heart for God, गोल्डन हृदय देवासाठी if you केलं, worship him, त्याची आराधना if you केली, praise त्याची him, स्तुती केली, surely he will bless you. तो नक्की तुला आशीर्वादित करणार. 100% he will bless you. 100% आशीर्वादित करणार. कारण नियमशास्त्राखाली त्याने असे मार्ग शोधून काही लोकांना आशीर्वादित करून सोडलं, तर कृपेखाली तर करणारच. See? And so even though they were not perfect, आणि जरी ते परिपूर्ण नव्हते, जुन्या करातले नियमशास्त्राखालचे लोक, these special people whom you find here and there, their heart would be only seeking after God. तरी जुन्या करारामध्ये नियमशास्त्राखाली जगलेली काही खास माणसं जी आपल्याला जुन्या करारात दिसतात, ती कोण? की ज्यांची हृदय देवासाठी धडधडत होती, सोल्ड आउट टू गॉड. Yes. देवासाठी विकलेले. आय एम नो मोर ऑन सेल. मी कोणाचाही होऊ शकत नाही आता, कारण मी देवाचा झालोय. I'm talking about since the time of the law of Moses till the time of Jesus. मी कुठल्या काळाविषयी It was the बोलतोय? hardest period of time. सगळ्यात अवघड काळ कुठला होता? मोशेनं आणलेलं नियमशास्त्र. तर मोशेपासून येशूपर्यंतचा काळ सगळ्यात अवघड, कारण तेव्हा नियमशास्त्र येऊन ते पाळलं जावं असं सांगण्यात आलं. See? I mean, praise God, you are not living under the law of Moses. देवाला धन्यवाद, आपण मोशेच्या नियमशास्त्राखाली तेव्हा जगाला आपले बर्थडे तेव्हा नव्हते, ते बरं झालं. See, praise God, Abraham must have said, good, I am living before the law. अब्राम म्हटलं असेल, माझा बर्थडे मोशे येण्या अगोदर आला. देवाला धन्यवाद. See, I am not under the strict law. मी नाही बाबा कडक नियमाखाली. मी बोललो होतो, ही बहीण आहे माझी, देवाने केली तरी माझ्यावरती दया. So when they sinned, तर जेव्हा त्यांनी पाप केलं, they offered sacrifices as God commanded. मग या मोशेच्या नियमशास्त्राखाली जेव्हा केव्हा त्यांच्याकडनं पाप व्हायचं, मग देवाच्या अटी होत्या की असं पाप झालं तर असं अर्पण चढव. मग ते अर्पण चढवायला लागले मंदिरात, And then God would forgive their आणि मग sins. जनावरं मरायला लागली, जनावरांचं अर्पण चढायला लागलं, आणि मग देव त्यांना पापांची क्षमा करायचा. Because या of their पापाला faith in चढव. him. कारण देवावर त्यांचा विश्वास होता. मग हे पाप झालंय, या पापासाठी हे 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 जनावर दे, बैल दे, हे दे, ते दे, असं करून मग त्यांना क्षमा मिळाली. Because कारण blood was very important. रक्त पापांच्या क्षमेला ते लाल रक्त महत्वाचं. One day we will speak on this blood. एके दिवशी Why रक्तावर blood? बोलीन, का रक्त. Now, the sacrifices were not just about the animals. तर अर्पण फक्त जनावरांविषयी नव्हे रे, They pointed to something greater. काहीतरी मोठा महान इशारा त्यातनं होत होता. They were a sign एक चिन्ह होतं, that sin required death. एक चिन्ह होतं की पापासाठी मरणच लागतं. ती जनावरं, ते लोक जे त्या वेदीवर मंदिरात जाऊन मारायचे ना, ते एक चिन्ह होतं की पापासाठी मरणच लागतं. Because Bible says the wages of sin is death. कारण बायबल म्हणतच आहे, पापाचं वेतन मरण आहे. You cannot escape it. पापाचं वेतन, वेतन म्हणजे पगार. पाप केल्याने मिळणारा पगार आहे काय? मरण. So two kinds of death we have. दोन पद्धतीचे मृत्यू आहेत आपल्याकडे. One is physical death. शारीरिक मरण. That also shows the wages of sin. एक शारीरिक मरण, श्वास बंद होतो, तेही पापाने केल्यामुळे मिळालेला पगार, पापाने केल्यामुळे मिळालेला पगार. Second, दोन, eternal death. अनंत काळचा मृत्यू. That means separated from God forever and ever. देवापासून कायमचे वेगळे. Two kinds of death. दोन पद्धतीचे मृत्यू आहेत. एक शारीरिक मरण आहे, एक अनंत काळचं मरण आहे. And so they were a shadow of the sacrifice Jesus would one day make. तर for the येशू world. ख्रिस्त पुढे जाऊन एके दिवशी जे अर्पण करणार होते, त्या सर्व अर्पणाची
ती सावली होती. ते मंदिरामध्ये वेदीवर ते जनावर चढवायचे ना, ती सावली होती, सावली. See, the blood of the animals could not wash away their sins. जनावरांचं रक्त त्यांच्या पापांना धुवू नाही शकलं, It only covered them. झाकू शकलं. That's what Psalm 32:1 says. स्तोत्र 32:1 मध्ये It just असं लिहिलंय. covered. जनावरांचं सांडलेलं रक्त त्यांच्या पापांना झाकत होतं, धूत नव्हतं. Because Hebrews 10:4 says, कारण इब्री करास 10:4 मध्ये लिहिलंय. the blood of animals cannot take away the sins. इब्री करास 10:4 मध्ये लिहिलेलं आहे की जनावरांचं रक्त पाप नाही नेऊ शकत. But those sacrifices reminded the people to trust in only God's mercy. परंतु त्या सगळ्या अर्पणांमधून लोकांना आठवण व्हायची की आपण केवळ देवाच्या दयेवरती विश्वास ठेवून जगायला हवे. So people like Joshua who led the Israelites into the promised land, तर यहोशवा सारखी माणसं ज्यांनी इस्रायली लोकांना अभिवचन दत्त देशात चालवलं, they were blessed because they trusted God and obeyed God. ते आशीर्वादित होते कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला, देवाचं आज्ञा पालन केलं. They knew त्यांना कळलं somehow we have to escape this law. कसंही करून या नियमशास्त्राखालून आपण सुटका पावायची. And for that we need to find mercy. आणि त्याच्यासाठी आपल्याला दया मिळाली पाहिजे, आपण दया शोधावी लागेल. So they always used to seek for the mercy of तर ते God. नेहमी देवाची दया शोधतच यायचे. Like you seek only for the grace. जसं आज तुम्ही लोक सुद्धा येताना फक्त देवाची कृपा शोधत येता का? आपल्याला आपलं माहिती असतं की वेडी वाकडीच माझी सेवा. So we are seeking for grace, they were seeking for mercy. तर आपण कृपा शोधत येतो, ते दया शोधत यायचे. So under the law you cannot seek for grace, you have to seek for mercy. नियमशास्त्राखाली तुम्ही कृपा शोधू शकत नाही, नियमशास्त्राखाली दया शोधायला हवी. आणि आज आपण कृपा शोधतो. Are you getting me? कळतंय का? Grace comes after the payment is made. कृपा जो काही मोबदला आहे, मोबदला जी किंमत मोजायला हवी आहे, ती मोजल्यावर कृपा येते की इसका इतना इतना किंमत है, भरो और कृपा लेके जाओ. वो कीमत कौन भरा? See, yes. Mercy is when there is sin. दया कधी? जेव्हा पाप होतं. Joshua 6:27 says, यहोशवा 6:27 बघा. the Lord was with Joshua and he became famous everywhere in the land. यहोशवाच्या सोबत परमेश्वर होता आणि सगळीकडे तो प्रसिद्ध झाला. Even King Hezekiah followed God with all his heart. आणि हिजकिया राजा सुद्धा बघा संपूर्ण हृदयाने देवामागे चालला. He said, तो म्हणाला, when he was sick, आजारी पडल्यावर म्हणाला तो, say he had to die. आता त्याने मरायची वेळ आली. But what he said, पण तो काय म्हणाला? Lord, I walked with you before you with a perfect heart. की परिपूर्ण हृदयाने मी तुझ्या समोर. हिजकिया राजा आजारी पडला आणि मग तो काय बोलला जेव्हा तो भिंतीकडे वळून प्रार्थना करायला लागला की प्रभू मी तुझ्या समोर सात्विकपणे चाललोय. And so Bible says, बायबल म्हणतं God healed him देवाने त्याला आरोग्य and the दिलं, Lord was with him. देव त्याच्या सोबत होता. And Hezekiah had success in everything that he did. आणि हिजकिया राजाला सुद्धा मग जे काही त्यांनी केलं त्यात यश आलं. जसं यहोशवाला मिळालं यश तसंच. 2 Kings 18:5-7. 2 राजे 18:5-7. So even though they could not keep the law perfectly, म्हणून जरी त्यांना परिपूर्णपणे नियमशास्त्र पाळता आलं their नाही, hearts were completely turned towards God. तरी त्यांची हृदय मात्र देवाकडे पुरेपूर वळलेली And होती. so when they failed, आणि म्हणून मग कधी त्यांच्याकडनं समजा काही चुकलं they मागलं sought forgiveness तर ते क्षमा मागायचे. through the sacrifices, जी काही अर्पण द्यायला हवी and जनावरांची, God showed them mercy. जी काही जनावरांची अर्पण द्यायला हवी आहे ती अटीनुरूप देऊन देवाची दया शोधून त्यांना दया मिळायची. Say, are you getting me? कळतंय का? So mercy saved them. तर दयेनं ते वाचले. But when people rejected God पण मग लोकांनी जेव्हा देवाला नाकारलं and became proud आणि लोक झाले घमंडी, or trusted in their own works, किंवा लोकांनी स्वतःच्या कामांवर जेव्हा विश्वास ठेवायला सुरुवात केली, the curses of the law came upon them full force. मग मात्र नियमशास्त्रातले सगळे शाप एकदम फुल फोर्स त्यांच्यावर पडले. I mean, they used to be killed. कारण ते They used to die. ठार मरायचे कारण घमंडी झाले. Say, are you असं getting नाही, me? चुकलेलं आहे तर तेव्हा जर कोणी दया मागितली, अर्पण चढवली तर देव दया करून त्यांना सोडवायचा सुद्धा. पण नियमशास्त्राखाली कोणी असले घमेंडी असतील तर त्यांचं मरण. So law could not give them life. तर नियमशास्त्र त्यांना जीवन देऊ शकतच नव्हतं. It was just like a fence. ते कुंपण होतं, कुंपण. It protected them from evil. ते कुंपण होतं, वाईटापासून त्यांना लांब ठेवायचं, सुरक्षित ठेवायचं, बास. So Paul was saying, तर पॉल म्हणाला law cannot make you perfect.
पॉल म्हणाला नियमशास्त्र तुम्हाला परिपूर्ण करू शकत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. And so we have to live by grace now. तर आता आपल्याला तर कृपेवरच जगायला हवं. From Moses till Jesus, they all only saw mercy. मोशे पासून येशूपर्यंत सगळ्यांनी फक्त दया 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 पाहिली. Because कारण they knew to escape the law, they had to look for God's mercy. त्यांना कळलं की नियमशास्त्रापासून जर आपल्याला सुटका हवी असेल, काही चुकलं आपल्याकडनं, तर आपल्याला देवाकडे दयेसाठी पाहावं लागेल. Today, आज after Jesus died and rose again, येशू आपल्यासाठी मेले आणि परत जिवंत झाले. we have only one thought. त्यानंतर आता आपल्या डोक्यात एकच विचार, Not to look at the law, की आपण नियमशास्त्राकडे पाहायचं नाही, only grace of Jesus आपण Christ. फक्त येशूंच्या कृपेकडे पाहायचं आहे. कृपा कृपा कृपा. Amen. आमेन. We don't bring animals to the temple आपण काय मंदिरात जनावर चढवायला घेऊन नाही येत, because Jesus has been our sacrifice कारण once येशू and for all. आपलं कायमचं अर्पण झालेले आहेत. Amen. आमेन. Otherwise, I would have told you every Sunday bring a lamb here. नाही तर मी तुम्हा लोकांना दर रविवारी प्रत्येकाला एक एक मेंढरू घेऊन या असं सांगितलं असतं. Because all of us have sinned. कारण सगळेच पापी आहेत, इथून खालपर्यंत सगळे. And it costs. आणि त्याची किंमत भरावी लागते. One lamb costs how much today? एखादं 5,000? मेंढर किती रे? मेंढर कितीला Huh? मिळतं? 5,000-6,000. नक्की So ना? Devdan, you have to bring every Sunday. हो, प्रत्येकाने एक एक मेंढरू दर रविवारी. काय होईल? So all नाही, of नाही, salary will go only in that. हा, आपला सगळा पगारच त्याच्यात जायचा. मग का आपल्याला कुठे होतंय पाप न करता राहायला? Second point, दुसरा होता the blessing of Abraham, अब्रामाचे आशीर्वाद. God's gift to you through Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे देवाने तुला दिलेली देणगी The अब्रामाचे Bible आशीर्वाद. says बायबल म्हणतं that Jesus came to give you the blessing of Abraham. येशू तुला अब्रामाचे आशीर्वाद द्यायला आले. गलती 3:13 आपण वाचलं. It is such a wonderful truth. फार सुंदर सत्य आहे. And it can change your life when you understand it. आणि या सत्यातून तुझं जीवन, तुला हे सत्य कळलं तर बदलू शकतं. A long time ago, फार पूर्वी God gave his law to the people of Israel through Moses. देवाने मोशेद्वारे इस्रायली लोकांना नियमशास्त्र दिलं. But that law did not work. त्या नियमशास्त्रातनं काम तर काही झालं नाही. And so, मग God said, देव बोलला, I will set aside this law for only one person to keep. आता हे नियमशास्त्र मी एकाच माणसाने पाळायला वेगळं करणार And आहे. I will send him on the last days. आणि शेवटच्या दिवसांमध्ये मी त्याला पाठवीन. And he will free the world from the curses. आणि तो जाईल आणि अख्ख्या जगाला शापांपासून सोडवेल. And so Jesus came, म्हणून येशू आले, took our sins, येशूंनी आपलं पाप घेतलं, died on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. He became a curse for us. आपल्यासाठी येशू श्राप झालेत. He became sin for us. तुझ्यासाठी माझ्यासाठी येशू पाप झालेले आहेत. That the blessing of Abraham, की अब्रामाचे आशीर्वाद he may bring it back in these days. त्याने परत आणावेत या दिवसात. So Amen. he bypassed the law of Moses. त्याने मोशेचं नियमशास्त्र बायपास केलं. See? He bypassed the whole law of Moses. संपूर्ण मोशेचं नियमशास्त्र त्याने बायपास केलं. ते सोडलं. See? Because Bible says, कारण बायबल म्हणतं, anyone who is hung on a tree is under God's curse. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो देवाच्या शापाखाली आहे. In the Old Testament times, जुन्या करारातल्या काळात there was a sin which was so grievous. एक पाप इतकं गहन होतं, For that there was no remedy. त्या पापासाठी उपायच नव्हता. So they had to hang that person on a tree. मग त्या पापासाठी त्यांना त्या माणसाला ज्याने ते पाप केलेलं आहे त्याला झाडावर लटकवावं लागायचं. Because he has become a curse. कारण तो शाप झालाय. And so his feet should not touch the earth. त्याचे पाय भूमीला लागता कामा नये, जमिनीला लागता कामा नये. त्याच्याकडनं ते पाप झालेलं आहे, त्याला लटकवा झाडावर. Jesus became that person now. येशू तो व्यक्ती बनले आपल्यासाठी. झाडावर जसं लटकायचं तसं क्रुसावर लटकले. He took the punishment that we deserved. आणि जी शिक्षा, ज्या शिक्षेच्या आपण लायकीचे होतो, ती शिक्षा येशूंनी घेतली. He suffered so that we can never suffer from the curse. येशूंनी अशासाठी तो त्रास सगळा सहन केला की आपल्याला त्या शापांचा त्रास परत कधी भोगावा लागू नये. Why did Jesus do that for us? येशूंनी आपल्यासाठी हे का केलं? Because Bible says कारण बायबल म्हणतं that he can pull out the blessings of Abraham which God had promised and give it to us. देवाने अभिवचनाद्वारे दिलेले अब्रामाचे आशीर्वाद सगळे खेचून आपल्याला द्यावेत. Was Abraham a beggar? अब्राम काय भिकारी होता? नाही. Bible says he was very rich बायबल म्हणतं अब्राम फार in श्रीमंत gold होता. and silver. सोनं चांदी या सगळ्यात अब्राम फार धनवान होता. That blessing he wants to give you. ते आशीर्वाद देवाला तुम्हाला द्यायचे आहेत. Abraham was healed. अब्राम आरोग्यवान झाला. That blessing he wants to give ते you. आशीर्वाद देवाला तुला द्यायचे. Abraham lived long. अब्राम दीर्घायुष्य पावला. That blessing he wants to give ते you. आशीर्वाद देवाला तुला द्यायचे.
So when we look at Abraham's life, तर आपण जेव्हा अब्रामाच्या जीवनाकडे पाहतो, God made a great promise to him. देवाने फार मोठं अभिवचन त्याला दिलं. In Genesis 12, 1 and 2. उत्पत्ती 12, 1 आणि 2. So Jesus is taking us to Genesis 12. तर येशू आपल्याला उत्पत्ती 12 कडे नेतात, Or Paul is taking us there. किंवा पॉल आपल्याला उत्पत्ती 12 कडे नेतो. There he says, I will bless you, I will make your name great. आणि All तिथे- the nations of the earth will be blessed through you. पहा, तिथे परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आपल्या देशातून, आपल्या कुळातून, आपल्या बापाच्या घरातून निघ, जो देश मी तुला दाखवतो त्यात जा. मी तुला मोठे राष्ट्र करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मी मोठे करीन आणि तू आशीर्वाद होशील. See, that blessing he wants to give you. तो आशीर्वाद देवाला तुला द्यायचा आहे. पण मला पाहिजे येशू शिवाय नाही, ते मिळणार नाही. येशू शिवाय नाही मिळत तो. पण Because Paul says, पॉल म्हणतो, you will get Abraham's blessings through Jesus Christ. तुम्हाला अब्रामाचे आशीर्वाद मिळतील जरूर, पण येशूंच्या द्वारे. So the Jews say, तर यहुदी माणसं म्हणतात, we want Abraham's blessing आम्हाला अब्रामाचे आशीर्वाद हवे, without Jesus. पण येशू नको. Say, नॉट डन, नाही होऊ शकत. they told Jesus, ते येशूना म्हणाले, don't you know we are the offspring of Abraham? तुला ठाऊक नाही आम्ही अब्रामाचं संतान आहे, असं यहुदी लोक म्हणाले येशूना. But Jesus was trying to say, पण येशू असं म्हणायचा प्रयत्न करत होते, you cannot get Abraham's blessing without me. अब्रामाचे आशीर्वाद तुम्हाला माझ्याशिवाय मिळू नाही शकत. आमेन. Because कारण I am that person coming through Abraham who will bless the whole world. मी तो व्यक्ती आहे अब्रामाद्वारे येणारा, जो अख्ख्या जगाला आशीर्वाद देणार. Because Abraham is dead and का gone. आता अब्राम मेला आणि गेला, I am living forever and ever. मी कायमचा जिवंत आहे. I am the offspring of Abraham. मी अब्रामाचा संतान आहे. Because God spoke about a seed. कारण देव बी विषयी बोलला, Through the seed of Abraham. अब्रामाच्या बी द्वारे. Now Abraham didn't have just one son. अब्रामाला एकच मुलगा नव्हता काही, But yet God says through the seed of Abraham. तरी देव म्हणतो अब्रामाच्या बी द्वारे. One seed. एक बी. That one seed is ते my Lord एक Jesus बी. Christ. ते एक बी माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. And so when God spoke to Abraham, तर देव जेव्हा अब्रामाशी बोलला, God didn't say, देव त्याला असं नाही म्हणाला, follow all my rules, माझे सगळे नियम पाळ then you'll be blessed. आणि मग तू आशीर्वादित होशील. He was not given any rules to follow. त्याला काहीच नियम दिले गेले नव्हते देवाद्वारे की तू हे पाळ का ते पाळ. He was not given Moses' law to him. अब्रामाला मोशेचं नियमशास्त्र दिलंच नव्हतं की या 600 अटी पाळ. No, what God said, देव काय बोलला त्याला, Abraham, अब्रामा believe in me. माझ्यावर फक्त विश्वास ठेव, Believe in me. माझ्यावर विश्वास ठेव. If you believe, तू जर विश्वास ठेवला you are saved. तर तू वाचशील. And that's the same thing today we are seeing. आणि आज तेच आपण पाहतोय. Believe in the Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, and you shall be saved. तू तारला जाशील, You and your household. तू आणि तुझे घराणे. हालेलुया. We are not told to keep the 10 commandments. आपल्याला 10 आज्ञा पाळायला सांगितलेलंच नाहीये. When I was in the Roman Catholic Church, they used to say, you should by heart the 10 commandments. मी रोमन कॅथलिक चर्च मध्ये असताना ते आम्हाला सांगायचे की तुम्ही 10 आज्ञा तोंड पाठ करा नाही आलं तर झालं, तुम्ही गेला. असं. Say, but today, आज what we say, काय म्हणतो आपण, believe in Jesus. येशूवर विश्वास ठेव. एवढं सोपं आहे म्हणून कधी कधी आपण करत नाही, कारण सोपं करायची आपल्याला सवय नाही. If Moses was there, मोशेचा असता he would have said, म्हणाला असता, you want to become a proselyte? तुम्हाला व्हायचंय का प्रोसेलाइट व्हायचंय, Then, मग this is the 10 commandments. घ्या या 10 This आज्ञा. is the law of Moses. हा मोशेचा नियमशास्त्र, 621 rules. 621 अटी. Try to keep it. प्रयत्न करा पाळायचा. बघा, बघा होतं का? जमतंय का. Say, बघा पाळा 621 अटी. so, Genesis 15:6 clearly says, तर उत्पत्ती 15:6 क्लिअरली सांगतं, Abraham believed God, and because of this, God accepted him as right with him. उत्पत्ती 15:6 मध्ये लिहिलंय, आणि अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याने त्याचे न्यायीपण असा गणला. So this is the first part of the blessing of Abraham. तर अब्रामाच्या आशीर्वादाचा हा पहिला भाग आहे. You are made right with God by faith, विश्वासाने तुम्हाला देवाबरोबर योग्य केलेलं आहे, not by keeping the rules. नियम पाळून नाही. You don't have to try to be perfect to please God. तुम्ही देवाला प्रसन्न करायला ना परिपूर्ण आणि परफेक्ट बनायचे उगीचचे प्रयत्न करू नका. You need to only believe फक्त Jesus. येशूवर विश्वास ठेवा, बिकॉज नो मॅन इज परफेक्ट. When you believe, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल, God forgives your sins, देव तुमच्या पापांना क्षमा and He करेल says you are righteous. आणि म्हणेल तू नीतिमान आहेस.
नाही पण मी नियम ठेवलं नाही. यू आर रायचस, यू बिलीव्ड इन जीसस, यू आर रायचस. तू येशूंवर विश्वास ठेवला आहे ना, मग तू नीतिमान झालेला आहे. And so the second part of the blessing is, तर आशीर्वादाचा दुसरा भाग आहे it's the gift of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं दान. So when you believe in Jesus, तर येशूंवर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, God gives you His Holy Spirit to stay in you. देव तुम्हाला त्याचा पवित्र आत्मा देतो तुमच्या आत राहायला. The Holy Spirit becomes your helper. पवित्र आत्मा तुमचा मदतनीस बनतो. He gives you peace when you are in trouble. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला त्रास होतो, कसंबसं होतं, तेव्हा तुम्हाला शांती देतो. He gives you strength when you feel weak. तुम्हाला जेव्हा अशक्त वाटायला लागतं, पवित्र आत्मा तुम्हाला शक्ती देतो. He guides you when you don't know what to do. जेव्हा तुमचं डोकं जाम होतं आणि कळत नाही की मी काय करू, तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन He करतो. comforts you when you are needing comfort. आणि जेव्हा केव्हा तुला सांत्वनाची गरज पडते, तेव्हा पवित्र आत्मा तुला सांत्वन देतो की बेटा धीरज रख. So the blessings of Abraham, तर अब्रामाचे आशीर्वाद, it also includes physical blessings, शारीरिक आशीर्वाद सुद्धा त्यात आलेले आहेत. spiritual blessings, आध्यात्मिक तर आहेतच that you are saved, की तुमचं तारण झालं. physical blessings, शारीरिक आशीर्वाद, what Abraham had, you get it. अब्रामाकडे जे होतं ते तुम्हाला मिळतंय. Abraham had good health, काय होतं अब्रामाकडे? चांगली तब्येत. he was not sick, तो आजारी नव्हता कधी. never sick. कधीच अब्राम आजारी नव्हता. He was blessed in every area of his life. अब्राम त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आशीर्वादी झाला. He had wealth, त्याला धनसंपत्ती भरपूर, he had protection from his enemies. संरक्षण शत्रूंपासून. Nobody could kill him. कोणी अब्रामाला ठार मारू शकलं नाही. God provided him all his needs. देवाने त्याच्या सगळ्या गरजा भागवल्या. Read in Genesis 13:2. वाचा ना तुम्ही, उत्पत्ती 13:2 वाचा. Abraham was very rich. He had many animals, much silver and gold. आणि अब्राम अतिशय धनवान होता, त्याच्याकडे गुरे ढोरे रुपे सोने फार होते. See, God will take care of you now. आता देव तुम्हाला सांभाळेल. He will provide all your needs. देव तुमच्या सगळ्या गरजा भागवेल. He will protect you from all harm. देव तुझ्या सगळ्या इजेपासून तुला He वाचवेल. will bless your family. देव तुझ्या फॅमिलीला आशीर्वाद देईल. Say, देव हे सगळं करू शकतो. आपण see, विश्वास Galatians 3:13 says, Abraham's blessing has to come to you. गलती 3:13 लिहिले ना बेटा, अब्रामाचे आशीर्वाद तुझ्यावर यायलाच हवे. That hunchback woman did not know Abraham's blessing. त्या कुबड्या बाईला अब्रामाचे आशीर्वाद माहित नव्हते. She was living under the law. ती नियमशास्त्राखाली जगत होती. तिला अब्रामाचे आशीर्वाद माहितीच नव्हते. That's why म्हणून she never claimed for healing. तिने आरोग्य मागितलंच नाही She कधी. used to go to church, ती चर्चला जायची, but she used to never claim for पण healing आरोग्य नाही कधी मागायची. because she used to think I'm a sinner. कारण तिला असं वाटायचं मी पापी आहे, I cannot keep all the law. मी नाही सगळे नियमशास्त्र पाहू शकत. But पण that day grace came. त्या दिवशी कृपा झाली. In the church grace came. त्या दिवशी चर्च मध्ये कृपा चालत And आली grace called her. आणि कृपेनं तिला हाक मारली Don't be afraid. की भिऊ नको, Law cannot touch you. असं घाबरू नको, नियमशास्त्र तुला हात नाही लावू शकत. I have come to fulfill that law. मी नियमशास्त्र पाहायला आलोय. Be healed. बरी हो, Because you are the daughter of Abraham, कारण तू अब्रामाची कन्या आहेस. not the daughter of Moses. तू मोशेची कन्या नाही आहेस, तू अब्रामाची कन्या आहेस. Daughter of Abraham. अब्रामाची कन्या आहेस. तुझ्या जागी मी मरणार आहे. बेटा बरी हो आणि जा. See? He didn't say you are the daughter of Moses. येशू तिला असं नाही म्हणाले तू मोशेची कन्या आहेस, कारण मोशेची कन्या म्हटलं की नियमशास्त्र आलं. नियमशास्त्र पाळता येत नाही, पापी, म्हणून ती आरोग्य मागे ना. See? And Jesus said, she is a daughter of Abraham. येशू म्हणाले ती अब्रामाची कन्या आहे. She did not suffer now. आता तिने त्रास सोसायची गरज नाही. I am introducing grace. अरे मी कृपेला आणतोय, कृपेचा परिचय करून देतोय. Law came through Moses, नियमशास्त्र मोशेद्वारे but आलं, grace came through the Lord Jesus Christ. कृपा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आली. See, because grace does not demand anything from you. कारण कृपा तुझ्याकडनं काही मागत नाही. It supplies what you need. कृपा तुला जे गरजेचं आहे ते पुरवते. कृपा तुला काही डिमांड नाही करत. तेरा ये दे वो दे, तेरा कुछ मत दे, मैं देता है वो ले. Grace just gives you what you do not deserve. ज्या गोष्टीच्या तू लायकीचा नाहीयेस, तीही गोष्ट तुला देते कृपा. म्हणून लायकी कधीच कोणाची काढायची नाही, कारण तुझी लायकी नाही, माझी लायकी Law नाही. will give you only if you give back to the law. आणि नियमशास्त्र कसं असतं, तू नियमशास्त्राला दिलं तर नियमशास्त्र तुला देईल. Grace says, don't give me anything, I will give everything. कृपा म्हणते तू तुझं ठेव तुला, मला काही नको तुझ्याकडनं, मी तुला देईन. Grace is always giving because of Jesus. कृपा नेहमी येशूमुळे देत राहते, देत राहते, देत राहते. तुझं तुला सगळं ठेव, तुझं मला काही नको.
Grace says, step aside. कृपा म्हणते बाजूला हो, Let me do it for you. मला करू दे तुझ्यासाठी. Amen. आमेन. Grace removes the obstacles in your life. कृपा तुझ्या जीवनातल्या अडचणी काढते. Grace says, stop fighting. कृपा म्हणते भांडायचं सोड, Stand still and see the salvation of the शांत Lord. उभा राहा. देव देतोय ते तारण पहा. Let me fight your own battles. मला तुझी युद्ध लढू दे. Let me give you what you need. मला देव दे तुला, तुला जे गरजेचं आहे असं कृपा म्हणते. All you need to is only believe in Jesus. तू एकच करायचं आहे आणि ते म्हणजे येशूंवर विश्वास ठेवायचा आहे. See, and this is what Jairus, the religious leader, discovered. आणि याईर जो धार्मिक पुढारी होता ना, त्याला हेच कळलं. He followed all the traditions. त्याने सगळ्या परंपरा पाळल्या. He followed all the laws. तो सगळे नियमशास्त्र, परंपरा, रूढी, प्रथा पाळणारा. He did everything that religion told him to आणि do. धर्माने त्याला जे काही करायला सांगितलं त्याने सगळं केलं. But still death came into his home. तरी त्याच्या घरात मृत्यू आला. His little daughter was at the point of death. लहान मुलगी त्याची मरायला टेकली. His religion could not save म्हणजे him. त्याचा धर्म त्याला वाचवू शकला नाही. His tradition could not save him. त्याने तो खूप साऱ्या रूढी, प्रथा आणि सगळं पाळलं, ते नाही त्याला His वाचवू शकलं. efforts could not save him. त्याचे परिश्रम त्याला वाचवू शकले His नाही. keeping or trying to keep the law did not save his नियमशास्त्र daughter. पाळायचा प्रयत्न त्याने केला, त्यातून त्याची मुलगी वाचली He नाही. came to the end of himself. म्हणजे झालं, त्याची स्वतःची अखेर आली. He came to know this is not working. आणि त्याला कळलं की आता माझा अंत झाला, ह्यातनं कामच होत नाहीये. So he left the law and came to grace. तर नियमशास्त्र सोडून तो कृपेकडे आला He came seeking for grace. आणि कृपेच्या शोधात आला. And what did he do? आणि काय केलं He त्याने? humbled himself before grace. कृपेसमोर त्याने स्वतःला नम्र केलं. Fell at the feet of Jesus. येशूंच्या पायी पडला My little daughter is at the point of death. आणि म्हणाला, माझी छोटीशी मुलगी मरायला टेकलेली आहे, You have to heal her. तुम्ही तिला बरं करा गुरुदेव. The rich young ruler came to Jesus and he said, what commandment should I keep to have eternal life? तो श्रीमंत पण तरुण अधिकारी येशूंकडे आला आणि म्हणाला की मी कुठल्या आज्ञा पाळल्या पाहिजेत अनंत काळचं जीवन मिळवायला. Because he was living under the law of Moses. कारण तो मोशेच्या नियमशास्त्राखाली जगत होता. So Jesus added some more to him. येशूंनी अजून काही आज्ञा त्याला हे सांगितल्या. केलं ना ते हे कर. अच्छा, हे केलं, मग आता हे आता हे करू ना, कर. मग ते कर, ते कर. मग ते कर. He could not keep the law. नाही, त्याला नाही जमलं ते पाळायला. But Jairus did not come seeking what the law wants. पण याईर नाही नियमशास्त्र जे सांगत आहे ते शोधत आला, तो कृपा शोधत आला. Yes. कारण याईर म्हणाला, मी सगळं करून चुकलोय, जेवढ्या रूढी, प्रथा, जे काही करायचं सगळं करून झालं, आता माझी अखेर आहे, आता मी तुझं शरण आलो. Grace came walking with Jairus. आणि कृपा यायरा सोबत चालत त्याच्या घरी आली. And this is what the Lord does. That is what the law is meant to do for you. आणि नियमशास्त्र तुझ्यासाठी हे असंच करतं. It brings you to the end of yourself. नियमशास्त्र तुला संपवतं. Law breaks you. नियमशास्त्र तुला तोडतं. Law tells you you need grace. नियमशास्त्र तुला येऊन सांगतं की तुला कृपेची गरज आहे. Law shows you that you cannot do it. नियमशास्त्र तुला दाखवतं की तुला जमणार नाहीये, तू Law बंद कर. shows that you need help. नियमशास्त्र तुला दाखवतं तुला मदतीची गरज आहे, मदत माग. If you come to me, माझ्याकडे जर आलास then you have to be holy. तर तुला पवित्र राहावं लागेल. You must be perfect. नियमशास्त्र म्हणतं माझ्याकडे आला तर पवित्र बनावं लागेल, तुला परिपूर्ण राहावं लागेल You must keep all the law. आणि सगळे नियम पाळावे लागतील. And you will fail again and again. आणि परत परत तुझ्याकडनं चुका तर होणार, तुला ते पाळायला होणार So नाही. you decide. तर तू ठरव. Then you start running to Jesus. मग तुम्ही येशूकडे धावत येता की हे माझ्याकडनं होणं नाही बाबा. Are you getting me how कळतंय important का? Jesus is for you now? येशू किती महत्वाचे आहेत आपल्यासाठी, कळतंय? Amen. Thank you, Jesus. आमेन. देवाला धन्यवाद. Thank you, Father. Under grace, only one thing is required. कृपेखाली ना एकाच गोष्टीची गरज आहे, Chasing after God. देवा मागे लागणं बस. Since you don't have to keep the law, कारण की तुम्हाला नियमशास्त्र पाळावं लागत नसल्यामुळे. काहीतरी करायला पाहिजे. हो ना, Isn't it? दुसरं काहीतरी करायला हवं ना. If somebody is saying, don't do anything, कोणी जर तुला असं म्हणत आहे की तू काही करायची गरज नाही, like, maybe her sister has come from US. समजा माझी बहीण आली आहे US-हून, अमेरिकेहून, So she says, you don't do anything. आणि समजा ती मला म्हणाली की तू नको काही करू, No, she says, किंवा मी तिला म्हणाले don't do की anything. तू काही करू नकोस, Everything I will prepare. मी करते. So somewhere she feels I should do something at least. आणि मग तिला वाटणार कुठेतरी ना की सगळं ती करतीये, मी काहीतरी करायला हवं. And so she says, at least हे एवढं करू दे. मग समजा तिने म्हटलं की नाही एवढं तरी मला करू दे. थोडं हे एक
डाळ बनवू दे मला हां, थोडं. असं एवढं तरी मला करू दे. Otherwise, just imagine she said you don't do anything and she sits like नाही तर that. मग समजा मी म्हटले तिला माझ्या बहिणीला का काही करू नको आणि ती अशी ताणून बसून राहिली, She will not do that. ती नाही असं करणार. She will want to help someone. तिला मदत करायची In the इच्छा same होणार. way, हे तसं आहे. Now you don't have to keep the law of Moses. आता तू मोशेचे नियम पाळायची गरज नाही. काहीतरी करा. मग काहीतरी करा ना. What should you do? काय कराल? Come on, at least worship him. त्याची आराधना तरी करा की. Praise him. त्याची स्तुती करा. Seek his face. त्याचा चेहरा शोधा. प्रार्थना करा. Pray. प्रार्थना करा. Work for him. त्याचं काम करा. Tell the world about Jesus. जगाला येशूविषयी सांगा. You don't have to keep the law. पण नियमशास्त्र आता तुला पाळायची गरज You नाही. don't have to bring the lamb. तुला काही मेंढरू वगैरे आणायची गरज नाहीये कापायला का चढवायला. Nothing. काहीच नाही ना. मग आता मग काहीतरी कर ना. ते काहीतरी म्हणजे आता सांगितलं ते सगळं कर. Amen. सरळ जीवन जग. Come, let us worship the Lord. देवाला धन्यवाद. त्याची आराधना करू चला. तू जहाँ जाएगा साथ हूँ मैं तेरे, वादा निभाऊंगा और ना त्यागूंगा. तू जहाँ जाएगा साथ हूँ मैं तेरे, वादा निभाऊंगा और ना त्यागूंगा. जिस देश तू रहता तुझे दूंगा, जिस देश तू रहता तुझे दूंगा, तुझे दूंगा. आज के दिन से मैं तुम्हें आशीषित करूं, बेशुमार दानों से मैं तुम्हें भरूं. आज के दिन से मैं तुम्हें आशीषित करूं, बेशुमार दानों से मैं तुम्हें भरूं. तुझे एक बड़ी जाति बनाऊंगा और तेरा नाम हालेलुया. महान मैं करूंगा. तुझे एक बड़ी जाति बनाऊंगा और तेरा नाम महान मैं करूंगा. तू आशीषों का कारण होगा, तू आशीषों का कारण होगा, कारण होगा. आज के दिन से मैं तुझे आशीषित करूं, बेशुमार दानों से मैं तुम्हें भरूं. आज के दिन से मैं तुम्हें आशीषित करूं, बेशुमार दानों से मैं तुम्हें भरूं. Thank you, Jesus. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद Let येशू. me tell you tonight, मला आज रात्री तुम्हाला सांगू द्या, God is expecting much more than what we are doing at present. आपण सध्याला जे काही करतोय ना त्याच्यापेक्षा खूप जास्तीची अपेक्षा देवाची आपल्याकडून आहे. Yes. खूप जास्त. If David could dance in the law of Moses दावीद मोशेच्या नियमशास्त्राखाली with all his might, संपूर्ण बळाने कराराच्या कोशासमोर जर नाचलाय, that also during the law of Moses. तेही मोशेच्या नियमशास्त्राखाली नाचला तो. Don't think so. He was not also taking the lamb whenever he sinned. आणि असा नका विचार करू की जेव्हा केव्हा दाविदाकडनं पाप झालं त्याने मंदिरात मेंढरू नेलं नाही अर्पण म्हणून. Yes, he also followed the law of Moses. त्यानेही मोशेचं नियमशास्त्र पाळलेलं आहे. पाप झालं तेव्हा मेंढरू चढवलेलं आहे. But under the law of Moses, he could still dance पण तरी त्या मोशेच्या नियमशास्त्राखाली दावीद नाचला before his God. त्याच्या देवासमोर. He could rejoice before his आनंद God. करू शकला देवासमोर. How much more you and I should do under grace. कृपेखाली तुम्ही आणि मी किती केलं पाहिजे. नाही How मला much more we should dance and sing and praise. कृपेखाली किती आपण नाच नृत्य स्तुती आराधना सगळं केलं पाहिजे. Because some of the people's face today, if you see, you think they are living under the law of Moses. कारण काही बिलियर लोकांची तोंड अलीकडे पाहिली ना तर असं वाटतं हे मोशेच्या नियमशास्त्राखाली जगणारे लोक आहेत. एवढं त्रासात हो असं. ना. अरे एवढ्या आठ्या There कपाळाला. is that. Then sometimes I feel like asking, are you living under the law of मग कधी Moses? कधी त्या बिलियर लोकांना मला थेट जाऊन विचारावंसं वाटतं की काय मोशेच्या नियमशास्त्राखाली आहात का. Rejoice. आनंद करा की You are living under grace. तुम्ही कृपेखाली जगताय.
Jesus did everything for us. येशूंनी आपल्यासाठी सर्व काही केलंय. Bible says बायबल मध्ये लिहिलंय the law was so dangerous नियमशास्त्र इतकं धोकादायक होतं ना that Jesus became a man of sorrows. की येशू दुःखाचा माणूस झाले. Isaiah says Jesus was a man of sorrows. यशामध्ये लिहिलं ना यशाने की येशू दुःखाचा पुरुष झाले. Why? का? Because he was fulfilling the law. नियमशास्त्र पूर्ण करत होते ना. आणि ते काही सोपं नव्हतं. And so how much we should rejoice. आपण किती आनंद केला पाहिजे. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you for all the people who are gathered here this evening. जे सर्वजण आज सायंकाळी इथे गोळा झालेत, मी त्यांच्यासाठी तुला धन्यवाद देतो. Father, देव बापा, thank you धन्यवाद. for sending Jesus for us. येशूंना आमच्यासाठी तू पाठवलंस म्हणून धन्यवाद. Lord, प्रभू, you bypassed the whole law संपूर्ण नियमशास्त्र तू बायपास केलंस and pulled down the blessing of Abraham right here in our midst. आणि अब्रामाचे आशीर्वाद अक्षरशः खेचून आमच्यापर्यंत तू आणले. You crossed over the law of Moses, मोशेच्या नियमशास्त्राला तू पार करून गेलास. that we have nothing to do with it. आता काही संबंधच नाही आमचा त्या नियमशास्त्राशी. You have set aside that law. तो नियमशास्त्र तू बाजूला ठेवून दिलं. Today, आज we are living by grace. आम्ही कृपेवर जगतो. Father, देव बापा, there are so many things we don't deserve, अनेक गोष्टी आम्हाला मिळाव्यात एवढी आमची लायकी नाहीये. yet you have given us. तरी तू आम्हाला दिलायस. लायकी नसतानाही दिलेलं आहेस. Grace is unmerited favor. कृपा त्यालाच कृपा म्हणतात की लायकी नसताना जे मिळालं ती कृपा. Just because you have believed, का? कारण तू विश्वास ठेवलास म्हणून. just because you praised Jesus, तू येशूची स्तुती केली म्हणून. just because you worship Jesus, केवळ तू येशूंची आराधना केली म्हणून. just because you dance before Jesus, केवळ येशूंसमोर तू नृत्य केलं म्हणून. just because you work for Jesus. येशूंचं काम तू करतोस म्हणून. These are the things you continue doing या गोष्टी तुम्ही करणं चालू ठेवा. because you are under grace. कारण तुम्ही कृपेखाली आहात. And I promise मी you, वचन देतो you will get blessings that you have never ever seen before. असे आशीर्वाद मिळतील तुम्हाला जे अगोदर तुम्ही कधी पाहिले नाहीत. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus, म्हणा धन्यवाद येशू. that the blessing of Abraham is coming upon me. की अब्रामाचे आशीर्वाद माझ्यावर येत आहेत. The healing, आरोग्य, the finance, आर्थिक आशीर्वाद, the protection, संरक्षण, the covering, आवरण the long life. आणि दीर्घायुष्य. Thank you, Master. धन्यवाद, I बाबा. receive it मी स्वीकारत आहे because I believe in Jesus. कारण येशूंवर माझा विश्वास आहे. Amen and amen. आमेन आमेन.